क्लासमध्ये तर आपण तिसऱ्या अध्यायामध्ये आहोत. तिसऱ्या अध्यायामध्ये आपण श्लोक क्रमांक 27 पर्यंत आलेलो आहोत. तर प्रामुख्यानं मागच्या लेक्चरमध्ये आपण ऐकलं की जे ज्ञानी लोक आहेत त्या ज्ञानी लोकांचं क्वालिफिकेशन काय आहे की जे आत्म्यामध्ये आनंद घेऊ शकतात ते ज्ञानी आहेत आणि त्यांना कुठलंही कार्य करायची गरज भासत नाही. आणि मग अर्जुना तू काय कर. अर्जुन म्हटलं मी ज्ञानी आहे. जरी तू ज्ञानी असशील तरी तू लोकसंग्रहासाठी काम कर. पण लोकसंग्रहासाठी काम का करावं? कारण यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तत एवेत अर्जुना सायत प्रमाण करते लोकांस वर्तते. की जे श्रेष्ठ माणसं करतात सामान्य माणसाचं आचरण करतात. त्यामुळे तुला एक श्रेष्ठ म्हणून काम करावं लागेल जेणेकरून लोकांना प्रेरणा मिळेल. मग अर्जुनच्या मला प्रश्न पडला की असा कोणी आहे का ज्यांनी काम केलेलं आहे असं? म्हणले हो. आस्थितही जनकादया जनक ऋषी आहेत ज्यांनी अशा प्रकारे काम केलं होतं. जे त्या स्तरावरती होते की ते काम न सोडू शकत होते पण त्यांनी काम केलं लोकांना आदर्श दाखवण्यासाठी. आणि ते सोड, मी स्वतः आहे तुझ्यासमोर उदाहरण. मला कोणतंच काम नाही तीन जगामध्ये तरी पण मी काम करतो. मी कधी काम सोडलं का? मी जर काम सोडलं तर सगळ्या जगाचा विनाश होईल. लोक माझं अनुसरण करतील. मग कसं ओळखायचं की कोण त्या प्रकारे काम करतो कोण त्या प्रकारे काम करत नाहीये? तर भगवंत म्हणतात सक्ता कर्मा आणि अविद्वांस यथा कुर्वंती भारत. की दोघं काम सेमच करत असतात. फक्त जो ज्ञानी आहे जो ज्ञानी त्या आधारावर काम करतोय तो आसक्त नसतो कर्मफळाशी. पण त्याच त्याच प्रकारे काम इतर माणसावर करत असतात फक्त ते फळाशी आसक्त असतात. जशी सामान्य माणसं काम करत तसंच त्या माणसानं पण काम करायचं पण फळाशी आसक्त न राहता. मग सामान्य माणसं काम करत नाहीयेत त्या प्रकारे. मग त्याचं काय करायचं? ते काम करत नाहीत त्या प्रकारे फळावर अनासक्ती ठेवून. त्याला कळत नाही ते बुद्धिभेदम न बुद्धिभेदम जनयेत. पण जे विद्वान आहेत जे भक्त आहेत त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांना डिस्टर्ब करता कामा नये. डिस्टर्ब करून सडनली काम त्यांच्याकडे सोडू शकत नाही आपण ते. सडनली कर्मफळावरची आसक्ती सोडवता येत नाही. त्यांना इंटेलिजंटली बुद्धीद्वारे अशा प्रकारे त्यांचं काम आपण वळवलं पाहिजे की नकळतपणे ते सूक्ष्मरित्या भक्ती करतील आणि भक्तीद्वारे शुद्ध होतील आणि शुद्ध झाल्यावर त्यांची आसक्ती फळावरची सहजगत्या नष्ट होईल. अशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे. अशा प्रकारे विद्वान लोकांनी अशा लोकांना भक्ती मार्गामध्ये प्रयुक्त केलं पाहिजे नकळतपणे. जसं त्या लोकांना फिरायची इच्छा आहे तर त्यांना आपण काय सांगितलं पाहिजे? चला वृंदावनला चला, तिरुपतीला चला, मायापूरला चला. तिथे बघायला पण छान आहे. डोंगर आहेत, नद्या आहेत, समुद्र आहेत. आणि ते बघता बघता मंदिर पण बघा. थोडा प्रसाद पण घ्या, थोडी कथा पण ऐका. असं इनडायरेक्टली दान करायची इच्छा आहे. ओके, कशामध्ये दान करायचं आहे? अन्नदानामध्ये. चला आमच्या मंदिरात अन्नदान चालतं. गोशाळेत दान करायचं, आमच्याकडे गोशाळा पण आहे. शिक्षणासाठी दान करायचं, आपल्याकडे शिक्षण सेवा चालती. शेतकऱ्याशी दान करायचं, आपल्याकडे शेतकरी दान करा. अशा इनडायरेक्टली फसवून आपण भक्ती मार्गामध्ये आणलं पाहिजे. हे बुद्धिमान मनुष्य करतो. आणि मग मग प्रश्न पडतो की मग कसं कसा फरक करायचा? ओके, विद्वान आणि अज्ञानामध्ये फरक कसा करायचा? तर विद्वान अज्ञानी जो असतो तो तीन गुणांच्या प्रभावाखाली काम करतो आणि तीन गुणांच्या प्रभावाखाली स्वतःला कर्ता म्हणतो. कर्ताहम इति मन्यते. अहंकारम विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. आणि मागच्या पाहिलं आपण कसे तीन गुण काम करतात. आपण फक्त इच्छा करू शकतो. ऍक्च्युली आपण काम करतच नाहीये. आता जे बोलतोय मी तुमच्याशी असं वाटतं मी काम करतोय पण मी करत नाहीये हे काम. मी फक्त बोलण्याची इच्छा करतोय. आणि जशी बोलण्याची इच्छा केल्यावर प्रकृती ते पाहतीये. परमात्मा पाहतोय मला बोलण्याची इच्छा करतोय. हा बोलायला क्वालिफाईड आहे का? त्याची मागची कर्म बोलायला परवानगी देतात का? ओके, परमिटेड, परमिशन ग्रँटेड. परमिशन ग्रँटेड प्रकृती काय करती? अशा प्रकारे गुणांना फिरवती. देवतांना अशा प्रकारे फिरवते की जे बोलायचे देवता आहे, जे डोळ्याचे देवता आहे, जे हाताचे देवता आहे, ते आठवडे हलवतात आपला हात आणि कार्य घडतं. सो जीवात्मा ऍक्च्युली काहीच काम करत नाही पण जो प्रकृतीद्वारे संमोहित झालेला आहे. प्रकृती क्रियमाणाने गुणे का अहंकार विमूढ आत्मा, जो विमूढ आत्मा आहे तो स्वतःला करता समजतो. सो जे भक्त असतात त्यांना माहिती आहे भगवंत करून घेणार आहेत. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. तुम्ही सगळं करताय पण नाव मात्र
माझं होतंय. जसं अर्जुनाला भगवंत म्हणतात 11व्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत की त्यक्ता उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा भोक्तुम भोक्षम राज्यम समृद्ध. उठ, युद्ध कर आणि सगळ्यांना मारून टाक, राज्याचा भोग घे. मय्येव एतान विहितान पूर्व एन, हे सगळ्यांना मी आधीच मारून टाकलेलं आहे. पूर्व एन निमित्त मात्रम भवसव्यसाची, तू फक्त निमित्त बन, काम ऑलरेडी केलेलं आहे मी, तुला टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. प्रभुपाद भवानंद प्रभूंबरोबर एक प्रसंग सांगितला. ओके, तो प्रायव्हेट प्रसंग होता, पण नंतर पब्लिक झाला दुर्दैवानं. प्रभुपाद इच्छा होते पब्लिक व्हावं, पण तो प्रायव्हेटली प्रभुपाद भवानंद प्रभूंशी बोलत होते की मी ज्यावेळी आध्यात्मिक जगामध्ये होतो, प्रभुपाद म्हणतात, मी ज्यावेळी आध्यात्मिक जगामध्ये होतो, मला कृष्ण म्हणले जा भौतिक जगामध्ये आणि प्रचार कर. मी म्हटलं नाही नाही नाही, मला अजिबात जायची इच्छा नाही भौतिक जगामध्ये, खूप घाणेरडं जग आहे ते, मला काय जमणार नाही जाऊन. कृष्ण म्हणले जा आणि थोडी पुस्तकं लिही, बाकी सगळं मी करून ठेवलंय. तो फक्त जा आणि थोडी पुस्तकं लिही, बाकी सगळं ऑटोमॅटिक होऊन जाईल. बघा, तर प्रभुपादाचं माहिती मी निमित्त मात्र म्हणून मी काम करत आहे. प्रभुपाद त्यांनी जे गाणं लिहिलं बोस्टन हार्बरला गेल्यावर, ठीक आहे, बरो कृपा कैले कृष्णा अधमेरपती, तर काय लिहिलं ते, नाचाव नाचाव प्रभू नाचाव से मते काष्ठेर पुतली जैसे नाचाव से मते. जसे कठपुतळीला नाचवतात तसं मला नाचवा आहे प्रभू. मी एक तुमच्या हातात एक कठपुतळी आहे, अशा प्रकारे मला नाचवा. माझ्याकडनं तुमची इच्छा असली प्रचार करून घ्यायचा अमेरिकेमध्ये तर करून घ्या, तुम्हीच मला इथं आणलंय. तुमचं काहीतरी काम असलं पाहिजे, तुमची काहीतरी इच्छा असली पाहिजे, आता ती इच्छा तुम्हीच पूर्ण करून घ्या. हे प्रभुपादांचा भाव होता. ओके, आता आपण श्लोक क्रमांक 28 बघूया. तत्ववित्त महाबाहो गुण कर्म विभागयो गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. आता ज्ञानी लोक कसं काम करतात, तर विमूढ लोक स्वतःला अहंकारी समजतात, तर जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानी लोकांची भावना कशी असते, त्या ज्ञानी लोकांचं वर्तन कसं असतं, त्या ज्ञानी लोकांची चेतना कशी असते, ते जे काम करतात ते त्या कामाकडं स्वतः कसं बघतात. तर मागच्या क्लिअरली सांगितलं की आपण काम करतच नाही, प्रकृती काम करून घेते आहे. तर ज्ञानी लोक नजरेकडे, या घटनेकडं कोणत्या नजरेनं पाहतात, असा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये रेंगाळत होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी भगवंत श्लोक बोलतात की हे महाबाहो अर्जुन, ज्याला परमसत्याचे ज्ञान आहे आणि जो इंद्रियामध्ये की इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होत नाही, कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. त्याला माहिती आहे की गुणा गुणेषु वर्तनते, सगळं गुणांद्वारे होतंय, सत्वगुण रजगुण तमगुणाद्वारे काम होते. गुणागुणेषु वर्तनते, एक गुण खेचतोय, दुसरा खेचतोय, तिसऱ्याला खेचतोय आणि त्याद्वारे क्रिया घडत जाते. सो ते काम करतायत, मी काम करत नाही. इथे मत्वान सज्जते, त्यामुळे तो कधीच आसक्त होत नाही. न सज्जते, तो कधीच अहंकार दाखवत नाही, तो कधीच सुद्धा करता समजत नाही, कारण त्याला माहिती आहे मी करतच नाही. करणारे गुण आहेत आणि करून घेणारे पण गुण आहेत, करून घेणारे प्रकृती करणारे गुण आहेत. मी फक्त एक इच्छा मात्र करणारा व्यक्ती आहे, तर मी त्या कर्माशी आसक्त का व्हावं, ही भावना असती ज्याला ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाच्या आधारावरती तो कर्म करत आहे. ओके, आता प्रभुपाद जसं म्हटलं मी कायम सांगतो, प्रभुपाद जादूगार आहेत, प्रभुपाद मॅजिशियन. कोणताही श्लोक ते भक्तीमध्ये कन्वर्ट करतात. सो प्रभुपाद तात्पर्य भक्तीविषयी देतात पूर्णपणे. प्रभुपाद काय देत आहेत की ज्याला ज्ञान आहे, कसलं ज्ञान आहे, ज्याला ज्ञान आहे असा असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणाऱ्या आपल्या विचित्र अवस्थेला जाणतो. तो जाणतो की आपण भगवंताचे अंश आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असू नये. कुठं असलं पाहिजे, आध्यात्मिक जगामध्ये असलं पाहिजे. आपण स्वरूपता सच्चिदानंद भगवंताचे अंश आहोत आणि कोणत्या तरी कारणास्तव, ते कोणतं कारण माहित नाही, ते ओळखता येत नाही, ते शोधता येत नाही, कोणत्या तरी कारणास आपण सर्व जीवनाच्या भौतिक संकल्पांमध्ये गुरफटलं गेलेलो आहोत. बघा, प्रपात कोणत्या तरी कारणास्तव. बरेचदा इस्कॉन मध्ये सुद्धा आणि भक्तांनुसार वाद चालतात की आपण आध्यात्मिक जगामध्ये होतो का नाही. आणि इस्कॉन मध्ये पण दोन वाद आहेत, दोन एक पार्टी आहेत. काही लोक म्हणतात आपण तिकडे कधीच नव्हतो, आपण डायरेक्ट महाविष्णूच्या पोटात खाली पडलो.
आणि काही पार्टी असे म्हणतात की हो, आपण तिकडं होतो, तिकडनं खाली पडलो आणि म्हणतो बॅक टू गॉड हेड, परत भगवत धामात जाणं, जे विसरलोय तिकडं परत जाणं. साप आणि प्रत्येक जण शास्त्रामधनं रेफरन्स देतात, प्रत्येक आचार्याचे रेफरन्स देतात की हे आम्ही सांगतो ते बरोबर आहे. पण प्रभुपाद काय सांगतो बघा, आपण प्रभुपादाचा फॉलो केलं पाहिजे. प्रभुपाद सांगतात हो, आपण आध्यात्मिक जगामध्ये होतो. त्यांचं लॉजिक काय, जे म्हणतात आपण आध्यात्मिक जगामध्ये होतो, त्यांचं म्हणणं की आध्यात्मिक जगामध्ये एवढा आनंद आहे, आपलं कृष्णाशी नातं आहे, तर आपण ते नातं कसं मिळू शकतो? एवढा आनंद जगात आपण खाली कसं पडू शकतो? आपल्याला ती इच्छा निर्माण कशी होऊ शकते स्वतंत्रपणाची? तर आपण तिकडे कधीच खाली पडणं शक्य नाही, हे त्यांचं लॉजिक आहे. तर प्रभुपाद क्लिअर सांगतात आपण निश्चित होतो आणि भगवंतांच्या विरुद्ध विद्रोह करून आपण खाली पडलो. पण खाली का पडलो ह्याचं कारण विचारलं प्रभुपाद म्हणतात तुम्ही जाण शोधा तिकडे जाऊन. आता पाण्यात पडलाय, पाण्यात पडल्यावर कोणी मला ढकललं, का ढकललं, कसं ढकललं, किती वेगाने ढकललं, कुठल्या अँगलने ढकललं, काय विचारायची गरज आहे का? आता पाण्यात पडतोय बुडतोय, दोरी पहिला पकड आणि दोरी पकडून पहिला वरती आहे तिकडे लक्ष दे. का, कशाने, कोणी, कशामुळे झालं, का झालं, होतं का असं कधी, हा विचार कर बसायची गरज नाहीये. सो तिकडं खाली पडलोय, का पडलोय, कसं पडलोय, पडणं शक्य का विचार करण्यापेक्षा दोरी पकड पहिला भक्तीची, आणि भक्ती दोरी पकडून तिकडे जायचा प्रयत्न कर आणि तिकडे जाऊन शोध का खाली पडलो ते. असं प्रभुपाद शिष्यानं उत्तर द्यायचे. त्यानंतर भक्तिविनोद ठाकूर त्यांच्या भक्त्यालोक नावाच्या उपदेशामृतच्या पुस्तकावर जे त्यांचं विवेचन आहे, आपण उपदेशामृत पाहू त्या परत हे पाहूच, आपण विसरून जो मला माहिती आहे सांगितलं तरी त्यावेळी गोष्ट परत पाहूच. सो उपदेशामृत मध्ये हा जो श्लोक आहे, अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रहा जनसंघस्य लौल्यस्य षड्भिर्भक्ती विनश्यती प्रजल्प. सो प्रजल्पामध्ये भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की अशा प्रकारे विचार करणं असं प्रजल्प आहे की मी का पडलो तिकडनं खाली, मी होतो का तिकडं, अशा प्रकारे विचार करणं हे का प्रजल्पाचं लक्षण आहे. आणि भक्तिविनोद ठाकूर खूप सुंदर हे मी एक्सप्लेनेशन ऐकलं आणि वाचलं ना, माझे सगळे डाऊट्स क्लिअर झाले या या ऍटलीस्ट या प्रश्नाबाबत की होतो का नाही तिकडं, म्हणजे लोक गोंधळतात त्या बाबतीत. तर भक्तिविनोद ठाकूर काय सांगतात, काही गोष्टी अशा असतात ज्या आपण भक्तीमध्ये तर्काद्वारे समजू शकतो. लगेचच तर्क केला समजलं. उदाहरणार्थ, आपण दुःखालयात जगत आहोत, ह्याला फार काय मोठं ज्ञान पाहिजे अशी गोष्ट नाहीये. थोड्या तर्कानंतर समजतं की आपण दुःखालयामध्ये आहोत. काही गोष्टी जप चालू केल्यावर समजतात की आपण खरोखर आत्मा आहोत आणि आपला आत्मा सच्चिदानंद आहे. आपण जेव्हा हरे कृष्ण जप चालू करतो सुरुवातीलाच, तर थोडा आनंद लगेच बाहेर येतो आपल्याला, लगेच आपल्याला जाणीव होते हा की आपण आनंदमय आहोत. पूर्णपणे आनंद बाहेर आला नाही अजून, बरेच वर्ष लागतील त्यासाठी, बरेच जन्म लागतील कदाचित, पण ऍटली आपण आनंदमय आहोत एवढी जाणीव निर्माण व्हावी लागते. हे जग शाश्वत नाहीये किंवा ह्या जगात आनंद नाहीये, ऍटलीस्ट एवढी जाणीव तरी व्हायला लागते. सो काही गोष्टी या जप चालू केल्यावर समजतात, काही गोष्टी ज्या आहेत त्या अनर्थ निवृत्ती झाल्यावर समजतात. त्यानंतर काही गोष्टी केवळ निष्ठा स्तरावर गेल्यावर समजतात. काही गोष्टींची अनुभूती रुची आणि आसक्ती स्तरावर गेल्या होते. काही गोष्टींचं आपलं स्वरूप काय आहे नक्की, माझा देह कोणत्या अध्यात्म जगामध्ये, हे कधी कळतं भाव स्तरावर गेल्यावर. त्यानंतर मला कुठलीही सेवा करायची अध्यात्म जगामध्ये हे कधी कळतं प्रेम स्तरावर गेल्यावर. काही गोष्टी अशा आहेत भगवंताविषयी ज्या ऍक्च्युली प्रेमस्तरावर पण कळत नाही, ज्या कळतात ऍक्च्युली बॅक टू गॉड गेल्यावर, ऍक्च्युली भगवत धामात गेल्यावर, गोलोक वृंदावनात गेल्यावर आपण ज्या कृष्णाची सेवा करू त्यावेळी काही गोष्टी कळतात. आणि काही गोष्टी अशा आहेत त्या कधीच कळत नाही. त्यातली एक गोष्ट आहे आपण का खाली पडलो. ही गोष्ट अशी आहे, उद्या आपण गोलोक वृंदावनात जरी प्रवेश केला तरी कळणार नाही. सो या गोष्टीचा विचार करणं हा प्रजल्प आहे का अत्याहार आहे, असं भक्तिविनोद ठाकूर त्यांच्या त्या भक्त्यालोक नावाच्या एसे मध्ये वाचतात. आपण जेव्हा उपदेशांवर घेऊ हा एसे आपण डिटेलमध्ये वाचू, इंग्लिशमध्ये, हा मराठीमध्ये भाषांतर करून मी तसं बोलेन तुमच्यासाठी. ठीक आहे. तर प्रभुपाद लिहिता येतं की आपण कोणत्या तरी कारणास्तव सर्व जीवनाच्या भौतिक संकल्पनेमध्ये गुरफटलो गेलो आहोत.
त्याच्या विशुद्ध स्वरूपात त्याला आपली सर्व कर्मे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत नियोजित करायचे असतात. म्हणून तो स्वतःला कृष्ण भावनात कर्मामध्ये संलग्न करतो आणि अनुषंगिक व अस्थायी असणाऱ्या भौतिक इंद्रियाच्या कर्मापासून तो स्वाभाविकपणे अनासक्त होतो. तो जाणतो की आपले भौतिक बद्ध जीवन हे भगवंताच्या परमनियंत्रणाखाली आहे आणि म्हणून तो कोणत्याही प्रकारे भौतिक प्रक्रियांमध्ये विचलित होत नाही. सो विचलित होणं आणि प्रभावित होण्यात फरक आहे. बरेचदा आपण भक्तीमध्ये कधी कधी उगाच स्वतःला त्रास करून घेतो की मी जपा करतो तरी मला त्रास होतोय, मी जपा करतो तरी मला काम वासना भडकतेय, मी जपा करतो तरी मला राग येतोय, मी जप करतोय मला इच्छा निर्माण होत आहेत, मी जप करतो तरी मला दुःख सहन करतायत, मला लोक अपमान करतायत. सो भक्तांना कसं निरासक्त असलं पाहिजे, भक्तांना कसं अपमान झालं तरी त्यांना काही प्रतिक्रिया, दुःखेश मला सुखेश स्पृहा. पण परमपूज्य राधान महाराजचा खूप सुंदर अर्थ सांगतात. याचा अर्थ काय नक्की? याचा अर्थ आपण या मनुष्य देहामध्ये आहोत, आपल्या गोष्टी होणार नाहीत का? भक्ती केल्यावर होणार, सगळं होणार. अपमान केला तर वाईट वाटणार, वेदना होणार, त्रास होणार, कुणी छळलं, कुणी फसवलं, प्रचंड त्रास होणार. भक्ती केल्यावर सुद्धा हे सुटणं शक्य नाही. तिसऱ्या स्कंदामध्ये वराहदेवाचा पास्टाम येतो, वराहदेवांची लीला आहे ती. वराहदेवांना हिरण्याक्ष, तो स्कंद वाचा तुम्ही, 14-15 अध्याय, वेड्यासारख्या शिव्या घालतात हिरण्याक्ष वराहदेवांना. आणि त्यामध्ये लिहिलंय की वराहदेव फेल्ट व्हेरी बॅड, वराहदेवांना वाईट वाटलं. वराहदेव तर भगवंत आहेत, ते सगळे पलीकडे आहेत, त्यांना वाईट वाटतं कारण काय? वराहदेव शिकवत आहेत आपल्याला की अपमान केला वाईट वाटतं स्वभाव आहे, त्यात काही चुकीचं नाहीये. पण व्यक्तीच्या वर जायचं म्हणजे काय? या सगळ्या कोणत्याही घटना जीवनामध्ये घडल्या तरी असा व्यक्ती आपली साधना कधीही सोडत नाही, आपल्या भक्ती मार्गापासून कधी विचलित होत नाही. ह्याचा अर्थ आहे. कोणी आपण त्याला भक्ती सोडून देणं असं नसतं त्याचा अर्थ. तो भक्ती तेवढ्याच तीव्रतेनं, कदाचित अधिक तीव्रतेनं चालू करतो, करत राहतो. जसं युद्धामध्ये अभिमन्यू मारला गेल्यावर अर्जुन वडील म्हणून साहजिकच दुखावला गेला. वडिलांचं हृदय आहे, एका आईचं हृदय, वडिलांचं हृदय. आपला मुलगा आपल्या डोळ्यापासून दूर गेला किंवा मारला गेला, कोणाला वेदना होणार नाहीत? कुठल्या वडिलांना वेदना होणार नाहीत? साधा आपल्या एखादा काउन्सिल सुद्धा जेव्हा भक्ती सोडून जातो, केवढ्या वेदना होतात एखाद्या ब्रह्मचार्याला. जर तो कल्टिवेट करतो आणि तो भक्ती सोडून जातो, केवढ्या वेदना होतात, प्रचंड वेदना त्याला होतात. काय रक्ताचं नातं पण नाही त्याशी. अर्जुन आणि अभिमन्यू रक्ताचं नातं आहे. रक्ताचं नातं असलं मुलगा सोडून त्याला वेदना होणारच. पण आणि त्याला भगवंत असे म्हणले, अर्जुन ढसा ढसा रडत होता आणि भगवंत असं म्हणेल त्याला, काय अर्जुन 10 दिवसावर गीता सांगितली मी आणि तू ढसाला रडतोय बावटा, काय झालं तुझं? भगवंत म्हणले काय प्रॉब्लेम नाही, रड. पण हे रडणं झाल्यावर अर्जुन युद्ध थांबवलं का? युद्ध करणं सोडून दिलं का? नाही. अधिक त्वेषानं सेवा वाढवली, सेवा अधिक वाढली, युद्ध वेगानं करायला ठरलं. त्याच्या पुढच्या दिवशी सर्वात जास्त हानी अर्जुनानं कौरव सैन्याची एका दिवसात केली, सेवा अधिक तीव्र केली. असं भक्ताला वेदना होतात, पण त्या वेदनानं तो सेवा अधिक वाढवतो, सेवा अधिक तीव्र करतो, आपल्या भक्ती मार्गात अडथळा आणू देत नाही, किंवा भक्ती मार्गात कमतरता किंवा लॅक्स कम्प्लेसन्सी तो आणू देत नाही. ओके, मग आता हे ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात प्रश्न पडेल. काय प्रश्न पडेल अर्जुनाच्या मनामध्ये? की बाकी लोक, अज्ञानी लोक हे असं का समजून घेऊ शकत नाहीयेत? मगाशी भगवान सांगितलंय एका प्रकारे की अहंकारम विमूढ आत्मा. पण विमूढ म्हणजे काय हे अर्जुन अजून कळलं नाही. सो तोच प्रश्न अर्जुनामध्ये रेंगाळतो की ठीक आहे, ज्ञानी लोक असं पाहतात व्यवस्थित की गुण काम करतायत, मी काहीच काम करत नाहीये, पण बाकी लोक का नाही पाहू शकत? आणि जे पाहू शकत नाहीयेत त्यांच्याशी कसं वागायचं, हा प्रश्न रेंगाळतो अर्जुन मनामध्ये. आणि ते ओळखून भगवंत परत रिपीट करतायत. ठीक आहे, प्रकृते गुण सम्मूढा सज्जन्ते गुण कर्मसु तान अकृष्णान विडो मंदान कृष्ण विन्ना विचालयेत. काय अर्थ याचा? भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे का असं होतंय, ते का ओळखू शकत नाहीये? प्रकृते गुण सम्मूढा, मग सांगितलं भगवंत विमूढ आत्मा. पण विमूढ कशामुळे झाला? तो प्रकृतीच्या गुणांमुळेच मोहित झालाय. प्रकृतीच्या गुणांमुळे मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात.
आणि आसक्त होतात. पण असे कर्म करणाऱ्यांकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानी जन त्यांना विचलित करू नये, त्यांना डिस्टर्ब करायला जाऊ नका, त्यांना उपदेश अचानक करायला जाऊ नका. सगळं सोडून द्या, हे सगळं भौतिक आहे, हे युसलेस आहे, कोणी तुमचं ऐकणार नाही, कोणी तुमचं ऐकणार नाही. डिस्टर्ब लगेच त्यांना करायला नका, स्लोली स्लोली डवटेल करा. आता का बरं ते समजून घेऊ शकत नाहीयेत? प्रकृतीचं मोहित होणं म्हणजे काय, कशी काम करते प्रकृती आपल्यावरती? तर ब्रह्मदेवांना जेव्हा चतुष्टकी भागवत सांगतात भगवान श्रीकृष्ण, तर दुसरा श्लोक सांगतात, वृते अर्थम यत प्रतीयेत ना प्रतीयेत च आत्मने तद्विद्या आत्मनो माया यथा भासो यथा तमः. सो माझी माया काय आहे, माझ्या मायेचा अर्थ काय आहे, माझी ताकद काय आहे, आणि माझी माया कशी काम करते, या श्लोकात सांगितले भगवंतांनी. काय सांगितलंय? ऋते अर्थम न प्रतीयेत, ऋते अर्थम न प्रतीयेत. सगळ्यात पहिला माया काय करते? न अर्थम प्रतीयेत, सॉरी अर्थम न प्रतीयेत, जे सत्य आहे त्याला झाकून टाकते. उदाहरणार्थ अशी कल्पना करा, तुम्ही पिक्चर बघायला गेला थिएटरमध्ये, तर थिएटरमध्ये आपण पिक्चर बघतो, सगळ्यात पहिला काय होतं? लाईट ऑफ केलं जातं. का बरं लाईट ऑफ केले जातात? कारण जगाची रियालिटी कळू नये. सगळ्यात पहिला जे जीवाच्या मनात इच्छा निर्माण होते स्वतंत्र भोग करण्याची, मायादेवी काय करते? सगळ्याला पडदा टाकते अज्ञानाचा. ठीक आहे, तमस्सा पडदा टाकते. पण पडदा टाकल्यावर काय होतं? रियालिटी विसरतो की आपण आत्मा आहोत, आपण भगवंताचे सेवक आहोत, भक्ती आनंदपूर्ण आहे, जीवेर स्वरूप कृष्ण नित्य दास, हे विसरून जातो. आता विसरल्यावर काय केलं पाहिजे? काहीतरी खोटं दाखवलं पाहिजे, आणि त्या खोट्यामध्ये व्यक्ती अब्झॉर्व झाला पाहिजे. म्हणून न अर्थम ना प्रति, पहिला अर्थम ना प्रति येतं, जे अर्थ आहे ते झाकलं जातं, आणि दुसरा न अर्थम प्रति येतं. पडद्यावरती आपण जे पाहतो पिक्चर, तो खरा असतो का? नाही, खोटा असतो. ऍक्टिंग केलेली असती, शूटिंग केलेलं असतं सगळं, ते सगळं त्यातलं खोटा असतो. पण आपण अंधार असल्यामुळं त्यामध्ये एवढं घडवून जातो बघण्यामध्ये, एवढं एकाग्र होतो. विशेषतः ज्या माताजी असतात, एखादा इमोशनल काय करतात त्या, डस्सा डस्सा डोळ्यात पाणी येतं. एखादा इमोशनल पिक्चर मध्ये आला, सिरियल मध्ये, माझ्या घरात पाहतो भरपूर बायका घरात माझ्या, भरपूर आजी आणि आई आहेत, काका काकू, सगळ्या सिरियल पाहत बसतात टीव्हीवरती. एखादा इमोशनल सीन आल्यावरती डसा डसा डोळ्यात पाणी येतं, जणू काय ते खरं घडतंय. आणि चर्चा करतात परत पुढं, त्यानं असं करायला पाहतो, त्यानं असं करायला पाहतो, त्यानं असं का केलं, असं का बोलला, असं का केलं. टाकत पण माहिती आहे सगळं खोटं आहे, सगळं ठरलेलं आहे ऑलरेडी, सगळं स्क्रिप्ट लिहिलेलं आहे ऑलरेडी. तरी पण अर्थम ना प्रति पडदा टाकल्यामुळे सगळं खरं वाटायला लागतं. किंवा पुरुष मंडळी, बायका इमोशनल होतात, पुरुष मंडळी क्रिकेटची मॅच बघतायत किंवा एखादी फायटिंग असेल बघतायत, तर त्यांचे पण हात थरथरतात, मार, अजून मार, हे कर ते कर, कमॉन. या गोष्टी त्यांच्या मुखात पण निघतात का? ऍब्झॉर्ब होऊन जातात त्या कथेमध्ये, त्या सिनेमामध्ये. सो फॉल्स रियालिटी, खोटा जो, खोटी वास्तविकता डोळ्यासमोर की आपल्या चितनेवरती प्रक्षेपित केली जाते. सो पहिल्या आवरणात्मिका शक्ती आवरण करते, आणि दुसऱ्या प्रक्षेपात्मिका शक्ती. या प्रकारे माया संमोहित करते जीवाला, आणि त्याला तेव्हा कळतच नाहीये. असा एवढा अब्झॉर्व झाला, त्याला कोणी सांगितलं बाहेर, चल हे खोटं आहे, सगळं काय खोटं आहे, सगळं खरं दिसतंय मला इथं, खोटं कसं म्हणता तुम्ही, असं तो म्हणेल. आणि तो कधीच सिनेमा सोडून बाहेर पडणार नाही. सो हेच इथं सांगितलं, त्याला डिस्टर्ब करायला जाऊ नका, थोडं थोडं होऊ दे, काय टेन्शन नाही. ओके. पण पण प्रभुपाद लिहितात की, सगळ्या पहिला चक्रवर्ती पाद लिहितात, काय बघू आपण. चक्रवर्ती पाद लिहितात की त्याला डिस्टर्ब करायला जाऊ नका. चक्रवर्ती पाद खूप सुंदर उदाहरण देतात भूताचं, की मायेनं संमोहित होणं म्हणजे काय? भूतानं ग्रासल्यापैकी आहे. एखाद्या माणसाला भूतानं ग्रासल्यापैकी. आता भूतानं ग्रासल्या माणसाला आपण सांगितलं, अरे तू जीव आहेस, तू आत्मा आहेस, तू भूत नाही आहेस, तू का बरं भूतासारखं वागतोयस, का बरं असं वेड्यासारखं वागतोयस, त्यामध्ये काय फरक पडणार आहे का? काही फरक पडणार नाही. ते भूत आहेच राहणार आहे. ते भूत काय त्यातनं बाहेर पडणार नाही, आणि त्या जीवात्म्याला ज्यानं भूतानं ग्रासला गेला आहे, तोही तशाच प्रकारे तडफडत राहील भूतामुळे. सो ते भूत कसं बाहेर काढतात एक्सपर्ट लोक? त्याला काही सांगत नाहीत, हे कर ते कर, तो असा, त्याला काही ज्ञान द्यायला जात नाहीत. त्याला म्हणतात मंत्र म्हण,
आणि तो मंत्र ते म्हणायला लागतो, त्या मंत्राचा मारा तयार करतात, जडीबुटीचा मारा करतात, आणि त्या मंत्राचा मारा केल्यावरती ऑटोमॅटिकच त्याचं भूत जे आहे ते निघून जातं आणि त्याला कळतं मी कोण आहे. सो इथं सांगितलंय भगवंतांनी त्यांना डिस्टर्ब करायचं होतं. पण भक्त काय करतात? भक्त डिस्टर्ब करत नाहीत, भक्त ज्ञान द्यायला जात नाहीत, भक्त मंत्र देतात. मंत्राचा जप कर, प्रसाद खा, तू चालले सगळं चालू ठेव दे, काय प्रॉब्लेम नाही, सगळं चालू ठेव, काय करायचं कर, पण एकदा सत्संगाला ये. ओके, दर गुरुवारी विक्रमगड नवीन सेंटर बांधले, एकदा तरी ये तिथं, कथा ऐक एकदा तरी, तुला जे करायचं कर, पण एकदा प्रसाद खा, एकदा कीर्तन ऐक, ठीक आहे, एक माळ जप करून बघ, नाही आवडलं सोडून दे, एक माळ तर जप करून बघ. असं करत 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 तो आपलं काम करत राहतो जे करतोय ते, आणि करता करता आतमध्ये औषध पण झालंय. एकदा औषध पोटामध्ये गेलं पूर्णपणे की आतलं भूत बाहेर पडतं, आणि भूत बाहेर पडलं होतं, अर मी जीवन चुकीच्या मार्गाने जगत होतो, आपण तर आत्मा आहोत, आपण शरीर नव्हत, आणि अशा प्रकारे तो भक्ती मार्गामध्ये लागतो. खूप सुंदर उदाहरण, ग्राफिक उदाहरण चक्रवर्तीपादांनी, वैष्णव ठाकरांनी त्यांचं तात्पर्य दिलेलं आहे. प्रभुपाद पण खूप सुंदर लिहितात की जरी भगवंतांनी सांगितलंय, प्रभुपाद शेवटच्या परिषदेत दुसऱ्या परिषदेत लिहितात, अज्ञानी मनुष्यांना कृष्ण भावनाभावित कर्मांचे महत्व असू शकत नाही, म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सल्ला देतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपला मौल्यवान वेळ व्यर्थ दवडू नये. त्याचा अर्थ प्रचार करायचा का नाही, शाळेतल्या टीचर्सना प्रचार करायचा का नाही, विद्यामाताजी? भगवान क्लिअर सांगितलं, प्रभुपाद म्हणतात मौल्यवान वेळ व्यर्थ दवडू नये. यस निलाद्री प्रभू, प्रचार करायचा का नाही मग आपण? करायचं ना गुरु. हा, पण प्रभुपाद म्हणतात, भगवंत म्हणतात तुम्ही व्यर्थ वेळ घालवताय वाया. प्रभुपाद पुढे लिहितात, पण भगवत भक्त हे भगवंतापेक्षाही जास्त दयाळू आहेत, कारण त्यांना भगवंताचा यथार्थ हेतू समजतो. भक्तांना भगवंत हृदय माहिती आहे, आणि भगवंत हृदय काय आहे? भगवंत प्रत्येक जीवासाठी आसुसलेले आहेत, त्यांचा प्रत्येक जीवावर एवढं प्रेम आहे की त्यांची इच्छा प्रत्येक जीवानं स्वेच्छेनं त्यांच्याकडे वळावं. आणि म्हणून हा प्रचार करायचा मक्ता, भक्ती द्यायचा मक्ता तिथे कोणाकडे दिलाय? मध्यम अधिकारीकडे. तिकडं भगवंताचा मध्यम अधिकारी भक्तच प्रचार करू शकतो, आणि मध्यमाधिकारी भक्ताच्या माध्यमातच भक्ती जीवात्म्याला मिळते. भगवंताला डायरेक्ट भक्ती द्यायची असती तर ते सगळ्यात देऊन टाकलेस ना, पण ते रोबोट झालो असतो आपण. मग त्या भगवंता सहजगत्या पण सगळ्यात देत नाहीत. उत्तम अधिकारी व्यक्ती देऊ शकत नाही सगळ्यांना, कारण तो सगळ्यांना भगवत भक्त म्हणून पाहतो. राधाराणीसाठी भक्त प्रचार कधीच करू शकत नाही राधाराणी. राधाराणी काय पाहती? अरे हा येणारा भक्त माझ्यापेक्षा महान आहे, असं कसं प्रचार होईल? पण मध्यमाधिकारी व्यक्तीच फरक करतो, हा भक्त आहे, हा भक्त आहे, हा भौतिकवादी आहे, हा थोडा अध्यात्मवादी आहे, हा थोडा इनोसंट आहे, हा थोडा उद्धट आहे, हा थोडा रागीट आहे, हा थोडा द्वेषी आहे, हा जरा निरागस आहे, ह्याला प्रचार करू, ह्याला आपण बघतोय, हा थोडा पायस वाटतोय, पुण्यवान वाटतोय, ह्याला थोडा आपण इनपुट द्यायचा प्रयत्न करूया. अशा प्रकारे मध्यम अधिकारी व्यक्ती फरक करतो, आणि त्याच्या माध्यमातनं भगवंताची कृपा वाहते आणि व्यक्ती भक्त बनतो. एका प्रकारे मध्यम अधिकारी व्यक्ती हा भगवंतापेक्षा अधिक दयाळू आहे. इनफॅक्ट जो प्रचार करणारा भक्त असतो, जे प्रपादासाठी भक्त आहेत, ते उत्तम अधिकारी आहेत, पण त्यांनी केवळ प्रचारासाठी मध्यम अधिकार स्वीकारला. ते खालच्या स्तरावर आले मध्यम अधिकारी स्तरावर, आणि त्यांनी प्रचार केला. सो भगवंताचं हृदय हे भक्तांना कळलं असं, जसं आपण म्हणतो ना, श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम येन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाती स्वपदांतिकम. आपल्या सगळं रूपानुगा म्हणलं होतं. का बरं रूपानुगा म्हणलं होतं? सनातनुगा का नाही? रघुनाथ दासानुगा का नाही? रघुनाथ भट्टानुगा का नाही? सगळे ते पण गोस्वामीच होते. जीवानुगा का नाही? रूपानुगच का म्हणले? पण रूप गोस्वामी अशा आचार्य आहेत ज्यांना चैतन्य महाप्रभूचं हृदय कळलं. कधी? रथयात्रेच्या वेळी ते चैतन्य बरोबर नाचत होते रथयात्रेमध्ये, आणि नाचता नाचता एक गुप्त भाव असलेला श्लोक त्यांनी बोलला जगन्नाथांच्या समोर, ज्याचा अर्थ फक्त दोघांना कळला, सदा चैतन्य महाप्रभू आणि स्वरूप दामोदर गोस्वामी. पण तिसऱ्या व्यक्तीला कळला, रूप गोस्वामींना, आणि त्यांनी काय केलं? तशाच अर्थाचा अजून एक श्लोक लिहिला, आणि तो श्लोक
जिथं महाप्रभू राहायच्या झोपडीवरती लटकवून ठेवला. म्हणजे महाप्रभू मंदिरात, जगन्नाथ मंदिरात झोपडीमध्ये आपल्या राहण्या ठिकाणी गेले, पाहिलं वरती तो श्लोक, आणि तो वाचल्यावर त्याने विचारला श्लोक कोणी लिहिलाय. म्हणजे रूप गोस्वामींनी. त्याला कसं कळलं माझं हृदय काय. आणि त्यावेळेस रूप गोस्वामी म्हणतात की तुम्ही त्याच्यावर विशेष कृपा प्रदान केली आहे, आणि तुमच्या कृपेमुळे त्याचं हृदय जे आहे ते कळलं रूप गोस्वामींना. म्हणून त्यांच्या हृदयातनं प्रकट झालेल्या गोष्टीचं पण पालन केलं पाहिजे, म्हणून रूपानुगा. त्यांना भगवंताने विशेष शक्ती दिली भक्तीचं विज्ञान लिहिण्यासंदर्भात, आणि त्याचं पालन, त्याच्या त्या तत्वांच्या आधारे आपला इस्कॉनचा मार्ग, भक्ती मार्ग अवलंबून आहे. म्हणून आपण रूपानुगा आहोत. सनातनानुगा किंवा रघुनाथ दासानुगा किंवा रघुनाथ भट्टानुगा जीवानुगा म्हणत नाहीत. त्या प्रभुपानुगा पण आपल्याला म्हणता येत नाही, रूपानुगाच म्हणलं जातं. आणि त्याचप्रमाणे प्रभुपादाला पण कळलं होतं आपल्या गुरुचं हृदय काय आहे. त्याच्या कविता दिलं होतं, ऍब्सोल्युटली सेन्शियंट दाऊ हॅज प्रूव्ड, इम्पर्सनल कॅलॅमिटी दाऊ हॅज रिमूव्ड. त्यांच्या व्यासपूजेला. आणि ही कविता ज्यावेळी वाचली भक्ती सिद्धांत सरस ठाकूरांनी, त्यांना कळलं की हा जो व्यक्ती आहे ह्याला माझं हृदय कळलं. ऍब्सोल्युटली सेन्शियंट. परमेश्वर हे व्यक्ती आहेत. दाऊ हॅज प्रूव्ड, हे सिद्ध झालं तुमच्यामुळं. इम्पर्सनल कॅलॅमिटी, निर्विशेषवाद किंवा मायावाद जो आहे तो मोठी कॅलॅमिटी आहे, मोठा धोका आहे, हे सिद्ध झालं. दाऊ हॅज रिमूव्ड, ते आमच्याकडनं काढली गेली तुमच्याद्वारे. आणि तेव्हा त्याने सांगितलं आदिजीला की यापुढं अभय चरण जे काही लिहिल ते छापून टाका वाचकांमध्ये, असा आदेश दिला त्या दिवशी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी. सो त्याच प्रकारे भक्तांना माहिती आहे भगवंत हृदय काय आहे, म्हणून भक्त रिस्क घेतात, भगवंताच्या वचनाच्या विरुद्ध जाऊन प्रचार करतात. यास्तव ते या प्रकारे धोका पत्करतात. इतकेच काय, तर ते अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात. पण कृष्ण भावनाभावित होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ओके, आता हे 2 श्लोक ऐकले अर्जुनानं. प्रकृती ज्ञानी लोक कसं काम करतात, अज्ञानी लोक का बरं काम करतात त्या प्रकारे, कसे ते संमोहित आहेत. आता प्रश्न पडला अर्जुनाच्या मनामध्ये, आता मी काय करू. इतकं ऐकलं आता ज्ञानाबद्दल, ज्ञानानं करावं एवढ्या गोष्टी ऐकल्या. या अध्यामध्ये पहिल्या बऱ्याच वेगळ्या कन्सेप्ट या अध्यामध्ये आल्या बघा, केवढ्या वेगळ्या कन्सेप्ट अध्यात भगवंतांनी सांगितल्या. सगळ्यात पहिला सांगितलं निष्काम कर्मयोग, मग सांगितलं कर्मकांड, योगश्री पाहिली आपण. मग सांगितलं ज्ञानी कोण आहे, मग ज्ञानीने कसं काम केलं पाहिजे, ज्ञानी काम का केलं पाहिजे, आणि मग का बरं सामान्य माणसं अशा प्रकारे काम करू शकत नाहीत. एवढ्या वेगळ्या कन्सेप्ट सांगितलंय. आता अर्जुन कन्क्लुजन विचारतोय, ठीक आहे पण आता मला एक क्लॅरिटीनं सांगा, स्पष्टतेनं सांगा की मी काय करू. आणि ते मी काय करू याचं उत्तर भगवंत देत आहेत श्लोक क्रमांक 30 मध्ये. काय करतो, मयि सर्वाणि भूतानि, मयि सर्वाणि कर्माणि, संन्यास आध्यात्म चेतसः, निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. म्हणून हे अर्जुन, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्म समर्पित करून लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता, आलस्य रहित होऊन युद्ध कर. एक मिनिट. काय कर, सगळ्यात पहिला कर हे ज्ञान जे तुला सांगितलं ते ज्ञानाने युक्त हो. पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन काय कर, तुझी कर्मे मला समर्पित कर, म्हणजे से कर्म फळ मला समर्पित कर, माझ्या आनंदासाठी काम कर. ओके, मग तुमच्या आनंदासाठी काम करायचं म्हणजे काय केलं पाहिजे, कोणतेही स्वतःची वैयक्तिक लाभ इच्छा ठेवू नकोस, कोणती वैयक्तिक महत्वाकांक्षा ठेवू नकोस, फक्त माझी सेवा करणं एवढीच महत्वाकांक्षा ठेव. कुठलंही कर्म केल्यावर स्वामित्वाचा दावा येतो ना. तसं आता मी क्लास देतोय तुम्हाला, तर माझ्यामध्ये थोडं स्वामित्वाची इच्छा होतीये की बघा भक्ती शास्त्री मराठी क्लास कोण देतं जीवी मध्ये, मी. साधिक स्वामित्वाचा दावा येतोय, ठीक आहे. भक्ती शास्त्री कोण करतय, मी. स्वयंपाक चांगला कोण करतं घरामध्ये, मी.
भगवंताचं ड्रेसिंग कोण करतं छान? मी. कुठलंही भक्तिमय कार्य पण केलं, 16 माळा कोण करतो रोज? मी. पण भक्तिमय कार्यामध्ये सुद्धा आपल्याला स्वामित्वाची थोडीशी इच्छा आकांक्षा होतेच, येतेच. ठीक आहे. भगवंत म्हणतात ती सोडून दे. स्वामित्वाचा दावा न करता, मग आता स्वामित्वाचा दावा सोडून दिला, मी काय करतच नाही, मी काय करू काम? मी काहीच करत नाही ना, सगळं भगवंत करतायत ना, मी काय करत नाही, मी आळशी होऊन बसतो. नाही, आळशी व्हायचं नाही. विगत ज्वरा, हा विगत ज्वरा, आळस सोडून दे आणि युद्ध कर. थोडक्यात हे युद्ध कर माझी भक्ती म्हणून. ही कन्सेप्ट इनडायरेक्टली सांगितली आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. ताने सर्वांनी समयुक्त आसित मत्परा, इथं सांगितलं भगवंतांनी दुसरा अध्याय 61व्या श्लोकामध्ये. पण इथं मोर एक्सक्लुझिव्हली, अधिक स्पष्टतेनं भगवान सांगतायत की तुझं युद्ध म्हणजे माझी भक्ती असणार आहे, माझी भक्तिमय सेवा म्हणून तुझं युद्ध कर. अशा प्रकारे या कर्मयोगाच्या अध्यायाचं कन्क्लुजन भगवंतांनी या श्लोकात दिले की कर्मयोग म्हणजे नथिंग बट माझ्या आनंदासाठी केलेलं कर्म, या अनुषंगानंच तू तुझं युद्ध करण्याचं काम कर. ओके. तर प्रभुपाद पहिलेच वाक्य लिहितात, भगवद्गीतेचे प्रयोजन या श्लोकात स्पष्ट करण्यात आले आहे. भगवंत असा उपदेश देतात की जणू काही लष्करी शिस्तीला अनुसरूनच स्वकर्तव्यांचे पालन करण्याकरता मनुष्याने कृष्ण भावनाभावित झालं पाहिजे. बघा काय अपेक्षा प्रभुपादाची आपल्याकडनं, लष्करी शिस्तीचे पालन करून. आपण करतो का भक्तीमध्ये लष्करी शिस्तीचं पालन? बरेच आपण आळस करतो, ढिसाळपणा करतो. लष्करी शिस्त कशी असते? स्ट्रॉंग, कडक. एक क्षणभर सुद्धा ते विचलित होते आपल्या कामापासून लष्करी शिस्त. कारण त्यांना माहिती आहे की जर विचलित झालं तर समोर शस्त्र उभा आहे, कधी गोळी घाल सांगता येत नाही मला. पण आपण मात्र विसरून जातो की आपली माया रे निकटच उभी, आपल्या निकटस्थ माया तारे झपटिया जरी, कृष्ण भोलिया जीव भोगवांछा करी. भगवंतांना विसरून जीव भोगवांछा करतो. निकटस्थ मायादेवी निकटच उभी आहे, झपटिया जरी. ज्या क्षण विसरलं भगवंतांना, लगेच मायादेवी थट करून पकडून ठेवते. काय बरेच लोक म्हणतात की मला भक्ती करून आनंद मिळत नाहीये, समाधान मिळत नाहीये. का बरं असं होतं? याचं कारण म्हणजे आपण दोन गोष्टींची चेक अँड बॅलन्स करून बघितलं पाहिजे. पहिल्याच करता भगवंत सांगतात काय भक्ती म्हणजे, सवय पुंसा परो धर्म यथा भक्तिरधोक्षजे आहे तुके अप्रतिहता ये आत्मा सुप्रसिद्धती. य आत्मा सुप्रसिद्धती, ही अशी गोष्ट आहे जी आत्म्याला प्रसिद्ध देते, म्हणजे आत्म्याला आनंद देते. कधी? जर दोन गोष्टी आपल्या भक्तीमध्ये असतील तर. ही अशी भक्ती आहे यथा भक्ती अधोक्षजे, सवय पुंसा परो धर्मा यथा भक्ती अधोक्षजे. ही अधोक्षाची भक्ती का कृष्णाची भक्ती जी आहे हे आत्म्याला आनंद देते. कधी? जर ते दोन गोष्टी असतील तर. आहे तुकी अप्रतिहता. पहिली गोष्ट आहे तुकी, मी जी भक्ती करत आहे ती आहे तुकी आहे का? ती केवळ भगवंताच्या आनंदासाठी आहे का? का काही स्वार्थ जडलाय? मला भक्ती करून अजून काही साध्य करायचं आहे, मला भक्ती करून चांगला नवरा, चांगली बायको, चांगली प्रॉपर्टी, चांगलं प्रमोशन, अशी काही सूक्ष्म इच्छा माझी आहे का? आणि ते ते पूर्ण करण्यासाठी मी हरे कृष्णा करतोय का? जसं पूर्वी काही इस्कॉनमध्ये ब्रह्मचर्य जॉईन करायचे कशासाठी? अमेरिकेत जाता यावं म्हणून. त्यांना वाटायचं इस्कॉन जॉईन केलं की अमेरिकेत जायला मिळेल, अमेरिकेत पाठवतील. मोर ए अभिलाष अमेरिका दियोवास, अशी प्रार्थना करायची ते. एक भक्त होता वृंदावनला, तो सगळ्यांना शिक्षाष्टकम म्हणायचा. शिक्षाष्टकामध्ये चौथा श्लोक आहे ना, ना धनम ना जनम ना सुंदरीम कविताम वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मेश्वरी. तो काय म्हणायचा? मम जर्मनी जर्मनीश्वरी, मला जर्मनीत जायला मिळू दे म्हणून. बघा, अशी सुप्त कुठली माझी इच्छा नाहीये ना की मला नाव कमवायचं आहे, प्रचार का करायचा? लोकांनी माझं कौतुक केलं पाहिजे. काय प्रभूजी काय प्रचार करतात, काय क्लास देतात, वा काय प्रभूजी शिष्य आहेत बघा. हा उद्देश आहे का प्रचाराच्या माध्यमातून चैतन्य महाप्रभूंना खुश करायचं आहे? जपा करतोय का? बघा मी काय जप करतो बघा, 16 माळा करतो, 32 माळा केल्या, 64 माळा केल्या, आज 192 माळा केल्या. आज लोकांना दाखवण्यासाठी आज 192 पूर्ण केल्या मी. का तर 192 माळाच्या माध्यमातून भगवंतांना आनंद द्यायचा आहे.
भगवंताची सेवा करायची आहे अहेतुकी. आणि दुसरा आहे अप्रतिहता. अप्रतिहता म्हणजे माझी भक्ती रेग्युलर आहे का, का त्यामध्ये खंड पडत आहे, ते अखंडितपणे होत आहे का. ठीक आहे, तर खंडित होत आहे. जर दोन गोष्टी असतील, माझी भक्ती अहेतुकी असेल, अखंडिता असेल किंवा अप्रतिहता असेल, तर आत्म्याला आनंद मिळणारच. जर मिळत नसेल तर या दोन गोष्टी चेक अँड बॅलन्स आपण करून बघितलं पाहिजे. कुठेतरी आपल्याला मिळेलच मिळेल त्याच्यामध्ये. ओके, म्हणून ह्याला म्हणतात लष्करी शिस्त. की भक्ती ही, पण तुकाराम म्हणतात ना, येथ असावे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. भक्ती करणं जातीचं लक्षण आहे, अंडू पांडू व्यक्तीचं लक्षण नाही आहे. भक्त कसा असो, दृढ निश्चयी. नव्याद म्हणतात भगवंत, सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढ व्रतः. दृढ व्रत घेतलेलं असतं. काय वाटेल ते दे, किती समस्या होऊ दे, मी सोडणार नाही. तुटो हे मस्तक, फुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. नाशवंत देह झाला जरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये. अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या कठीण होऊन जातील, तरीही श्रीकृष्णांवर पूर्णपणे विसंबून कर्तव्य पालन केलेच पाहिजे, कारण जीवाची तीच स्वरूप स्थिती आहे. ओके, पुढे भगवंत पररूपात 4-5 वेळ सोडल्यावर म्हणतात, भगवंत हे सर्व आत्म्यांचे आत्मा आहेत. म्हणून जो स्वतःचा विचार न करता संपूर्णपणे परमात्म्यावर अवलंबून असतो किंवा कृष्ण भावनावत असतो, त्याला म्हणतात अध्यात्म चेतसा. काय म्हणलं श्लोकामध्ये, मयी सर्वाणि कर्माणि संन्यास अध्यात्म चेतसा. अध्यात्म चेतसा म्हणजे काय, भगवंतावरती पूर्णपणे विसंबून राहणे. त्यात दुसरा शब्द आहे निराशीर. निराशीरचा अर्थ काय, निराशीर म्हणजे कर्मफलाची आशा न ठेवता मनुष्याने स्वामीच्या आदेशानुसार कर्म करणे होय. तो तो जो तो तो अर्थ आहे निराशीरचा, तो आहे की कुठल्याही कर्मफळाची अपेक्षा न करता काम करणे. खजिनदार आपल्या मालकासाठी लाखो रुपये मोजतो, पण एका पैशावर दावा करत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याने जाणले पाहिजे की जगातील कोणतीही वस्तू एका व्यक्तीच्या मालकीची नाही, तर प्रत्येक वस्तू भगवंताच्या मालकीची आहे. हाच मयी शब्दाचा अर्थ आहे. बघा, 3 शब्द पाहिले आपण. हा प्रश्न येणार आहे परीक्षेमध्ये, का लक्षात ठेवा सगळ्यांनी. या श्लोकाचा संपूर्ण अर्थ शब्दासाठी लक्ष एक्सप्लेन करा. सगळ्यात पहिला अध्यात्म चेतसा म्हणजे काय, पूर्णपणे भगवंत अवलंबून काम करणं. दुसरा निराशीर म्हणजे कर्मफळाची इच्छा न करणं, फळाची इच्छा न करणं. तिसरा आहे मयी. मयी म्हणजे काय, जसं खजिनदार पैसे मोजतो पण त्या पैशावर दावा करत नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तू भगवंताच्या मालकीची आहे, ती माझी नाही, हा विचार करून काम करणं म्हणजे मयी. त्यानंतर अशा कृष्ण भावनेमध्ये मनुष्य कर्म करतो तेव्हा निश्चित असतो कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा दावा करत नाही. याच भावनेला निर्मम असं म्हटलं जातं. समय म्हणजे काय, भगवंताचं जाणणं. आणि भगवंत जाणल्यावर काय, हे माझं नाही हे स्वीकारणं, त्याला म्हणतात निर्मम. आणि मग शारीरिक स्तरावर संबंध असणाऱ्या तथाकथित नातलकांचा विचार न करता भगवंताने दिलेल्या या कठोर आदेशांचे पालन करण्यास जर कोणी नाखुश असेल, तर त्याने नाखुशचा त्याग केला पाहिजे. या प्रकारे तो विगत ज्वर अर्थात ज्वररहित किंवा आलस्यरहित बनतो. प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागते. आणि अशा सर्व कर्मांचे आचरण वर वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावनावेत होऊन केले जाऊ शकते. त्यामुळे मनुष्य मोक्ष मार्गावर अग्रेसर होऊ शकतो. हे तर परत मी रिव्हिजन करतो. अध्यात्म चेतसा म्हणजे काय, अध्यात्म चेतसा म्हणजे भगवंतावर पूर्णपणे अवलंबून राहणं. दुसरा आहे निराशीर म्हणजे काय, कोणत्याही प्रकारे फळाची आशा न ठेवणं. नंतर मयी म्हणजे सगळं काही भगवंताचं आहे जाणणं. निर्मम म्हणजे माझं काही नाही स्वीकारणं. आणि विगत ज्वर म्हणजे जरी माझी इच्छा नाही आहे तरी पण आळस सोडून काम करणं. प्रभुपाद म्हणतात या 5ही गोष्टी कधी साध्य होऊ शकतील, जर आपण भक्ती करू, आपण कृष्ण भावना मिळवू. कृष्ण भावना व्यक्ती सहजगत्या गोष्टी करतो. बघा, कृष्ण माहिती आहे की मी काहीच करत नाही, तेव्हा फळाचा आशा करत नाही.
भगवंताची दिल स्वीकारतो. कृष्ण व्यक्ती भगवंतावर पण अवलंबून असतो. रक्षस्थिती विश्वासो, आपण ऑलरेडी बघितले 6 गोष्टी त्या. अनुकूल संकल्प, प्रतिकूल वर्जनम, रक्षस्थिती विश्वासो, गुप्त तथा आत्मनिक्षेप, कार्पण्य, षडविधा शरणागती. त्याला माहिती आहे सगळं भगवंत देतो, माझं काय नाहीच आहे. आपण एखादी वस्तू कधी घेतो तर काय देतो आपण? इन केअर ऑफ, ICO. हे माझं नाहीये, हे मला दिलं गेलेलं आहे सेवेसाठी. आपल्या गृहस्थांना मुलं झाली तर विचार काय असला पाहिजे, हा माझा मुलगा किंवा माझी मुलगी नाहीये, भगवंतांनी जीवात्म्याला सेवा करण्यासाठी माझ्याकडे पाठवले. या जीवात्म्याची सेवा करणं आई म्हणून, वडील म्हणून, बहीण म्हणून, भाऊ म्हणून माझं कर्तव्य आहे. या भावनेनं आयडियल गृहस्थ, आदर्श गृहस्थ त्या मुलाकडे मुलीकडे बघत असतो. माझं म्हणलं की असत्य आलं, हे माझं नाही, भगवंताचे आहेत, बस सेवा येते तिथे. हा नवरा माझा नाहीये, हे भगवंताचे अंश आहेत, आणि सेवा करण्याचे नवरा म्हणून ते माझ्या जीवनामध्ये आले, मला त्याची सेवा करायची. ही भावना असेल तर हा वैकुंठ रस परिवारामध्ये निर्माण होतो आणि भक्तीमध्ये सहजगत्या होऊन जातो. आणि भक्त हा कधीच आळशी नसतो. भक्ता हायली ऍक्टिव्ह असतो, पण तो ऍक्टिव्ह कशासाठी असतो? भगवंताच्या आनंदासाठी. कृष्णेर संसार करतो, कृष्णेर संसार चारी चाडी अनाचार, जीवे दया कृष्णनाम सर्व धर्मसार, यामध्ये तो ऍक्टिव्ह असतो. तर भक्त हा दिवसामध्ये सामान्य माणसावर जास्त काम करतो आणि थकत पण नाही जास्त, कारण तो भगवत एनर्जीच्या, भगवत शक्तीच्या आधारावरती काम करत असतो. लोकांना वाटतं मंदिरातले ब्रह्मचारी आहे नुसतं खाऊन पिऊन झोपत असतील ना, सकाळी उठायचं, नाश्ता करायला झोपायचं, मग लंच करायला झोपायचं, असं बऱ्याच लोकांना वाटतं बाहेर. बोलता पाहा लोकांशी, तुम्ही काय साधू आहात, तुम्ही काय सकाळी खा झोपून जा, दुपारी खा झोपून जा, संध्याकाळी झोपून जा. म्हटलं बरोबर आहे, मी तेच करतो म्हणलं. असं लोकांना वाटतं, पण त्यांना माहित नाहीये की ब्रह्मचारीपेक्षा संन्यासी अधिक ऍक्टिव्ह असतात. जेवढा ऍडव्हान्स ब्रह्मचारी आहे, जेवढा ऍडव्हान्स भक्त आहे, त्याची ऍक्टिव्हिटी, त्याचं काम हे वाढत जातं. गौरामपूर बघा किती ऍक्टिव्ह आहेत या वयात सुद्धा. वय वर्ष 50 क्रॉस झालं, वय वर्ष 55चे गौरामप्रभू आजही ते दिवसामध्ये 18 तास काम करतात, फक्त 6 तास झोपतात, 18 तास कॉन्स्टंट ऍक्टिव्ह. राधेश्याम प्रभू, राधेश्याम प्रभू कधी कधी 4 ते 3 तास झोपतात फक्त, कधी कधी वर्षामध्ये 6 तास झोपतात ते. प्रभुपाद किती तास झोपायची? फक्त 3 तास. संन्यासी होते, बाकी 22 तास काम करायचे. जेवढी भक्तिमय प्रगती वाढते, ऍक्टिव्हिटी वाढते, आळशी व्यक्ती कधीच राहू शकत नाही. ओके, आता या तत्वाचं पालन करण्यासाठी काहीतरी एक, इनिशियली आपल्यासारख्या नवसाधकांना काहीतरी प्रेरणा असली पाहिजे ना, की जर मी हे पालन केलं तर मला काय मिळेल. प्रत्येकाला काहीतरी रिवॉर्ड पाहिजे असतो, काहीतरी काहीतरी पाहिजे असतं, बक्षीस, पारितोषिक पाहिजे असतं काहीतरी प्रत्येकाला. सो अर्जुनाने मला एक प्रश्न रेंगाळला की हे जर मी पालन केलं तर मला काय मिळेल. आणि त्याचं उत्तर भगवंत देत आहेत श्लोक क्रमांक 31 मध्ये. ये मे मतम इदम सर्वम नानुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावंत अनुसूयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभी. जो कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. सो काय फायदा आहे? सांगितले प्रभूजींनी, हातात माळ दिली आहे, गळ्यात कंठी घातली आहे, करा जप. कधी कधी वाटतं असं, जप बाकी राहिला आणि रात्री 11-12 वाजता हातात माळ असेल, जपमाळ असला तर मध्ये किती माळा बाकी आहेत? बाप रे, 8 माळा बाकी आहेत अजून. रात्री 12 वाजले, झोप यायला लागली आहे, आणि ते रात्री 12 वाजता 11 वाजता एक माळ ही 10 माळ्यासारखी वाटते, संपतच नाही, एक एक मळी जातच नाही पुढं. त्या मनामध्ये विचारतो, कोण आहेत ते प्रभूजी? का दिली मला माळ जप करायला? का तो 16 माळ संकल्प दिला मला? असं कधी वाटतं कधी कधी. पण भगवान आता काळजी करू नका, काय तुझे वाढून ठेवलंय. जो करतो तो कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. करत राहा, भविष्य चांगलं आहे. आपण करत राहिलं पाहिजे, भविष्य चांगलं आहे. ओके, अशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला एनकरेज केले, प्रेरणा दिली की अर्जुन याचं पालन कर. तू ज्याला घाबरतोयस,
मला पाप लागेल, मी यात अडकून पडेन, त्यात अडकून पडेन. उलट माझ्या आदेशाचं पालन कर, यातनं मुक्त होऊन जाशील. माझ्या आदेश युद्ध कर, सगळं मला अर्पण कर, युद्ध कर. डोंट वरी, सगळ्या बंधनात तू पूर्णपणे मुक्त होशील. शेवटच्या 4 ओळीमध्ये प्रभुपाद लिहितात, परंतु भगवंताच्या शाश्वत उपदेशावर दृढ श्रद्धा असला मनुष्य जरी आदेश पाळण्यास असमर्थ असला तरी तो कर्मबंधातून पूर्ण बंधातून मुक्त होतो. कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य भगवंताच्या आदेशांचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही. 100% होणार नाही पालन. थोड्या चुका होतील, थोडे इच्छा आकांक्षा येतील, थोडे अनर्थ आडवे येतील, कधी कधी भक्ती सुटेल, पण कधी कधी माळा कमी पण होतील, हरकत नाही. पूर्णपणे पालन, पूर्ण 100% शरणागती होणं शक्य नाहीये. वेळ लागेल त्याला. त्याचा अर्थ करायचं नाही असं का? नाही. परंतु जो या सिद्धांताला विरोध करीत नाही, तो स्वीकारतो. सिद्धांत रूपासाठी स्वीकारतो याला. आणि पराभव आणि निराशा यांची चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो, तो निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तराप्रत उन्नती करतो. सो ऍटलीस्ट भगवंता द्वेष करत नाहीये, सिद्धांत पण स्वीकारतोय आणि स्ट्रगल करत प्रयत्न करतोय. त्याला पण आशा आहे, तो पण मुक्त होतो आणि लवकरच तो ऍक्च्युअल प्युअर भक्ती मार्गावरती उन्नत होऊन प्रगती करू लागतो. ओके. आता जे याचं पालन करणार नाहीत त्यांचं काय? त्यांना काय शिक्षा? त्याला शिक्षा आहे. तीच बघून सांगताय श्लोक क्रमांक 32 मध्ये, ये तु एतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम सर्वज्ञान विमूढांस्तां विद्धि नष्टा अचेतसः. परंतु जे द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करीत नाहीत, त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झाले आहेत असे समजावे. ठीक आहे. त्यांना मूढ म्हणले, सर्व ज्ञान विभूणामस्ताम, ते मूर्ख आहेत आणि या आदेशाचं पालन न करता कितीही प्रयत्न केले तरी जीवनाची सिद्धी ते प्राप्त करू शकत नाहीत. ते पदभ्रष्ट आहेत असंच समजावं. प्रामुख्याने मायावादी लोक येतात. मायावादी लोक भगवंताच्या आदेशाचं पालन करत नाहीत, पण स्वतः बळावरती ते मुक्त आहेत असं मानतात. हे अन्य अरविंदाक्ष मुक्त मानिना, तर मुक्त असं मानतात. त्वया अस्तभावात अविशुद्ध बुद्धया, त्यांची बुद्धी शुद्ध नाही, अविशुद्ध बुद्धी आहे. त्यांची बुद्धी ही अत्यंत कंटॅमिनेटेड आहे, दुर्गंधयुक्त आहे, घाणयुक्त बुद्धी त्यांची आहे. आरोह्य कृष्ण परमपदम ततो, जरी मला ते वरती जात नाहीत, पण जरी काही काळामध्ये परमपदापर्यंत पोहोचले, ब्रह्मज्योतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यांनी, तरी पतंती, त्यांचं पतन निश्चित आहे. ब्रह्मज्योतीवर जायच्या आधीच त्यांचं पतन होतं. पतंते अधो खाली अनादृत युष्मदांगऱ्या, तुमच्या चरण कमलांचा आशय सोडल्यामुळं, तुमच्या आदेशाचं पालन न केल्यामुळं ते खाली कोसळणार, त्याची गॅरंटी आहे. ओके. आता प्रश्न काय पडला अर्जुनाला ऐकल्यावरती? मग बरीचशी लोक अशी आहेत ना जे आदेशाचं पालन करत नाहीत. बरोबर ना? किती लोक आहेत विक्रमगडमध्ये अशा वागणारे? प्रभू विक्रमगड लोकसंख्या किती आहे? विक्रमगड शहराची लोकसंख्या किती आहे? म्यूट काढून बोला. बरोबर. किती लोकसंख्या आहे विक्रमगडची? अंदाजे नाही, अंदाजे सांगता येणार नाही. काहीतरी अंदाज पे का तुमचा अंदाज? एवढी असेल, एवढी असेल, असं लाखभराच्या आसपास 50-60 हजार असेल ना? 50-60 हजार आरामात असेल. 60-70 हजार. किती लोक येतात आपल्या सेंटरला सत्संगाला? 100, 250, 300, फेस्टिवलला रेग्युलर सत्संगाला 200-250 येतात. 200 तरी येतात. ओके, 200 येतात. ओके, 200 लोक येतात. सो 60,000 पैकी 200 येतात. 200 भागले 60,000 किती टक्के झाले? काय टक्केवर किती येते? फार कमी. फार कमी.
सो 60,000 पैकी 200 लोक पालन करतात फक्त या भगवंताच्या आदेशाचं. बाकी 59,800 लोकांचं काय, ते तर पालन करत नाहीयेत. मग त्यांना भीती वाटत नाहीये का? भगवंताने सांगितलंय की ते पदभ्रष्ट झाले आहेत, जे माझ्या आदेशाचं पालन करतात, त्यांना भीती वाटत नाही का? भगवंताला नाही वाटत भीती त्यांना. का वाटत नाही? कारण त्यांच्या स्वभावानुसार ते काम करतायत. त्यांच्यावर जे गुण आहेत ना, तसं काम करतायत. ते स्वतः रोखू शकणार त्यापासून. निग्रह किम करिष्यति, तेच भगवान सांगताय श्लोकामध्ये. सदृशम चेष्टते स्वस्या प्रकृतेर ज्ञानवानपि प्रकृतीम यांती भूतानि निग्रह किम करिष्यति. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो. कारण प्रत्येक जण 3 गुणांनी प्राप्त आल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे? अशी माणसं नुसता उपदेश करून ऐकणार नाही, त्यांना भीती वाटणार नाही. आपापल्या गुणानुसार ते काम करीतच राहतील आणि गुणानुसार ते आपल्या पापमय प्रतिक्रिया भोगत राहतील. निग्रह किम करिष्यति, त्यांना रोखणं अशक्य आहे. केवळ मी आदेश दिलाय, त्याचं पतन म्हणते काय ऐकणारातली नाहीये. निग्रह किम करिष्यति. आता ओशोचे लोक आहेत ना, ओशोचे लोक या श्लोकाचा गैरवापर करतात आणि निग्रह किम करिष्यति अर्थ काय घेतात बघा. भगवंताने सांगितलंय गीतेमध्ये की वासनेचा उपभोग घ्या, वासना रोखून काय होणार आहे. आणि त्यातून ते फिलॉसॉफी बाहेर संभोग समाधी, इतकं भोगा की समाधीत जात. आणि त्याला स्पष्टीकरण करण्यासाठी, त्याला आधार देण्यासाठी, ते गीतेचा आधार देण्यासाठी या श्लोकाचा वापर करतात. कारण ते काय आहेत, ते स्वतः प्रकृतीच्या आधिपत्याखाली जे असा वापर करतात गीते श्लोकांचा. ते सुद्धा प्रकृतीद्वारे संबोधित आहेत आणि त्यांना स्वतःला एन्जॉय करायचं म्हणून त्याखाली त्या गीतेला जस्ट जोडायचा प्रयत्न करत आहेत. सो बरीचशे लोक आपल्या प्रकृतीनुसार काम करतील, स्वभावानुसार काम करतील. ते माझ्या आदेशांचं पालन करणारच नाहीत. निग्रह करून त्यांना काहीच फायदा होणार नाहीये. ओके. रूपातल्या तात्पर्यामध्ये जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनेच्या दिव्य स्तरामध्ये स्थित होत नाही, तोपर्यंत तो भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या प्रवाहात मुक्त होऊ शकणार नाही. म्हणून भौतिक दृष्ट्या अत्यंत उच्च शिक्षित मनुष्यालाही केवळ सिद्धांतिक ज्ञानाद्वारे किंवा शरीराच्या आत्म्याच्या पृथक्करणाने मायेच्या अज्ञानात मुक्त होणे शक्य नाही. नुसतं ऐकलं ना तर तो विक्रम सेंटरला येणार नाहीये भक्ती करण्यासाठी. तो आहे तसं काम करणार, तो तसं काम करायचं ते करणारच आहे. असे अनेक तथाकथित अध्यात्मवादी आहेत जे वरकरणी ज्ञानामध्ये बरेच प्रगत आहोत असे दर्शवतात, पण अंतस्थ किंवा खाजगी रीतीने ते दुस्तर अशा विशिष्ट प्रकृती गुणांच्या अधीन झालेले असतात. म्हणून शेवटी प्रभात देतात, पूर्णपणे कृष्ण भावनेत संग झाल्याविना मनुष्याने आपल्या कर्मांचा त्याग करू नये. अचानकपणे कोणीही नियत कर्माचा त्याग करून कृत्रिम रीतीने तथाकथित योगी किंवा अध्यात्मवादी होऊ नये. त्याने आपल्या प्राप्त परिस्थिती स्थित राहूनच उत्तम प्रशिक्षणाखाली कृष्ण भावनेची प्राप्ती करण्याचे प्रयत्न करणे योग्य आहे. ओके. काय गोंधळ नाही श्लोकामध्ये? का हा श्लोक सांगितला भगवंतांनी की सगळे लोक त्या मागच्या श्लोकाचं पालन करू शकणार नाहीत. मयी सर्वाणि कर्माणि संन्यास अध्यात्म चेतसा, हा जो श्लोक भगवंत सांगितलाय त्याचं पालन बरीच लोक करू शकणार नाही. ते आपल्या स्वभावानुसारच काम करतील. ओके. आता हे ऐकलं अर्जुनानं आणि हे ऐकल्यावरती अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न रेंगावा लागला की मग असं जर असेल की निग्रह किम करिष्यति म्हणताय तुम्ही, निग्रह किम करिष्यति, निग्रह करून काय फायदा होणार आहे? तर याचा अर्थ काय, मग मला पण इच्छा आहे एन्जॉय करायची, मग मी अनलिमिटेडली एन्जॉय करू का? याचा अर्थ निग्रह काय करायची गरज नाही ना. पाय तेवढं खावा, पाय ते खावा, पाय तेवढं एन्जॉय करा, पाय तेवढं झोपा, पाहिजे ते करा, तुमची इच्छा ते करा, असं करायचं का? नाही नाही, याचा अर्थ हा नव्हे. भगवान सांगतायत याचा अर्थ आहे की जी लोक आपल्या स्वभावानुसार काम करतात त्यांनी वेदांमधल्या दिल्या नियमाचं पालन करून आपल्या इंद्रियांना संयमित ठेवलं पाहिजे आणि आपल्या स्वभावानुसार काम केलं पाहिजे. ते भक्ती करू शकत नाही आहेत, ते कृष्ण भावनामध्ये होऊ शकत नाही आहेत, ते मला पूर्णपणे शरण जाऊ शकत नाहीत, हरकत नाही. पण निदान तुम्हाला एन्जॉय करायचं ना,
आधीच भगवंतांनी सांगितलंय, तुम्हाला एन्जॉय करायला मी काय दिलेत? वेद दिलेत, यज्ञ दिलाय, देवता दिलेत. ह्यांच्यावर सहकार्य करा, एन्जॉय करा. आपण पाहिलं कर्मकांड मध्ये या अध्यायातल्या. ठीक आहे. देवान भावयता नैना ते देव भावयंता परस्परम भावयता श्रेयाम परमावस्था. ओके, देवतांना सहकार्य करा, वैदिक नियमांचं पालन करा, काही ठिकाणी संयम ठेवा, कधी उपवास करा, कधी तीर्थयात्रा करा, सोमवार करा, हे करा, ते करा, नियम आहेत. इव्हन नॉनव्हेज खायला पण पूर्वी नियम होते. पूर्वीच्या काळात नॉनव्हेज कधी खात नव्हती अशी वेळासारखी आजच्या काळ खातात तशी. नियम काय होते की नॉनव्हेज खाताना पहिला विकत आणायला परवानगी नाहीये, प्राणी स्वतः कापला पाहिजे. कसा कापला पाहिजे? एका झटक्यात. कुठं कापला पाहिजे? गावाच्या बाहेर. पूर्वी नॉनव्हेज दुकान गावाच्या आत नसायची, गावाच्या बाहेर असायची. गावाच्या बाहेर जाऊन अमावस्या रात्री एका शॉट मध्ये कापला पाहिजे आणि तो कापताना मंत्र म्हणला पाहिजे. आणि त्या मंत्राचा अर्थ आहे की या जन्मात मी तुला मारतोय, पुढच्या जन्मात तू येऊन मला मार. मी कोंबडी बनीन किंवा मी बकरा बनीन, तू माणूस बनून ये आणि तू मला मार. हा त्याचा श्लोकाचा अर्थ आहे. आणि त्यात पर नियम, सोमवारी खायचं नाही, गुरुवारी खायचं नाही, गणपतीत खायचं नाही, नवरात्रात खायचं नाही, दिवाळीत खायचं नाही, श्रावणात खायचं नाही. का सांगितलं एवढे नियम? नाही खाल्लं बरं. ठीक आहे. सो त्याचप्रमाणे तुम्ही भगवंताच्या आदेशाचं पालन करू शकत नाहीये, भक्ती करू शकत नाही, निदान एन्जॉय करताय ना, वैदिक नियमानुसार एन्जॉय करा. थोडा कंट्रोल करायचा प्रयत्न करा एन्जॉय करताना. आणि ते सांगितले भगवंतांनी पुढच्या श्लोकामध्ये. इंद्रियाणि इंद्रियस्यास्थे रागद्वेष व्यवस्थितो तयोर्नवशमागच्छेत तौहि अस्य परिपंथिनो. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्कार मार्गात ते अडथळेच आहेत. तो दोन प्रकारचा अर्थ होतो की जे पालन करू शकत नाही भक्तीचं त्यांनी शास्त्रात नियमाचं पालन केलं पाहिजे, आणि जे ज्ञानी आहेत अर्जुनासारखे त्यांनी कसल्याही प्रकारे निग्रह किंवा नावाखाली जाऊन इंद्रियाच्या आधिपत्याकडे येता कामा नये. इंद्रिय भोग हा भगवत भक्तीमधला, आत्मसाक्षात्कारामधला अडथळा आहे. अशा दोन अँगल भगवंतांनी हा श्लोक बोललेला आहे. ओके, कळलं? काय गोंधळ आहे कळाला? ओके ओके. आता आज जिथे इंद्रिय तृप्ती किंवा इंद्रिय निग्रह हा शब्द येतो प्रभुपाद एक्सप्रेस मध्ये येतात. तर प्रभुपादांना सांगायचं आहे की इंद्रिय तृप्ती करणं कसं चुकीचं आहे. त्या प्रभुपाद तात्पर्यात बऱ्याच गोष्टी येत आहेत. ठीक आहे. तर प्रभुपाद लिहित आहेत, इंद्रिय तृप्ती ही भौतिक बंधनास कारणीभूत ठरते, पण जो शास्त्रातील विधिनिषेधांचे पालन करतो तो इंद्रिय नियमांद्वारे बद्ध होत नाही. उदाहरणार्थ, इंद्रिय तृप्ती सर्वोच्च गोष्ट कोणती आहे? लैंगिक उपभोग. ही बद्ध जीवांसाठी अत्यावश्यक बाब आहे. विवाह बंधनाखाली लैंगिक भोगास अनुमती देण्यात आली आहे. भोगाभोग, काम वासना भोग आपण कशी? लग्न करून, लग्नाच्या आधी ब्रह्मचर्याचं पालन हे मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. आजकाल लिव्ह इन रिलेशनच्या नावाखाली काही चालतं, पण प्रत्येक धर्मामध्ये विवाह बंधन मॅन्डेटरी आहे. इतर सर्व स्त्रिया ओके, मनुष्याला शास्त्राच्या आदेशानुसार आपल्या पत्नीशिवाय इतर कोणत्याही स्त्री बरोबर भोग करण्यास मनाई करण्यात आली आहे. इतर सर्व स्त्रियांना त्याने माते समान मानले पाहिजे असे आदेश असतानाही मनुष्याच्या परस्त्री संबंध ठेवण्याकडे कल असतो. या प्रवृत्ती निग्रहित करणे आवश्यक आहे, नाहीतर त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये विघ्नकारक बनतात. जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या गरजा पुरवण्यास अनुमती आहे, परंतु या गरजा कशा पुरवल्या पाहिजेत? अनिर्बंधपणे नाही, निग्रह किंवा नावाखाली नाही, तर शास्त्रीय विधिविधानानुसारच भागवण्यास अनुमती आहे. पण जो भक्त आहे, जो ऑलरेडी कृष्ण भावनावीत आहे, जो भगवंताच्या आदेशाचं पालन करू शकतो, त्यानं काय केलं पाहिजे? तरीही त्यानं अशा विधी निषेधावर अवलंबून राहू नये. अशा विधी निषेधांवर आसक्त न होता त्याचे पालन केले पाहिजे, कारण ज्याप्रमाणे राजमार्गावरही नेहमी अपघाताची शक्यता असते, त्याचप्रमाणे विधी निषेधांच्या केलेल्या इंद्रिय तृप्तीनेही ते वाम मार्गाकडे जाऊ शकतात. कोणी म्हणेल ना
की ठीक आहे आम्ही एन्जॉय करतो या शास्त्राच्या नियमाचं पालन करून. जरुरी नाही असं अशा प्रकारे पालन केलं तर भक्त बनेल की तो भगवत धामात जाईल, जरुरी नाही. प्रपद खूप उदाहरण देत आहेत. राजमार्ग किती पॉवरफुल पर्पट प्रपद देतं बघा. हायवेवरती ऍक्सिडेंट होत नाहीत का? पुणा मुंबई हायवेवरती आजपर्यंत भरपूर ऍक्सिडेंट झाले आहेत. एवढा मोठा हायवे आहे, सगळ्यात जास्त झाले ऍक्सिडेंट, भयानक ऍक्सिडेंट झाले आहेत. हायवे आहे, पळा. सो विधी निषेधांचं पालन न करता पालन करून एन्जॉय करणं म्हणजे काय? हायवेवर पळण्यापैकी. पण त्यावरही ऍक्सिडेंट होणार. त्यापेक्षा हायवेवर न अवलंबून जाता विमानात बसून उडून जावं पटकन. हायवेच्या वर अवलंबून राहू नका, कृष्ण भावनावर बना डायरेक्टली. प्रभुपाद सह देत नाही की या श्लोकाचं पालन करा, इंद्रिय निग्रह करत बसा आणि वैदिक नियमाचं पालन करत बसा. नाही, अशा फंदा पडू नका. डायरेक्ट कृष्ण भावना म्हणा. कृष्ण भावनेवर आसक्ती ठेवल्याने किंवा श्रीकृष्णांची प्रेममय सेवेमध्ये नेहमी कार्य करण्याने मनुष्य सर्व इंद्रियजन्य कृत्यापासून ऑटोमॅटिक अनासक्त होतो. म्हणून जीवनाच्या कोणत्याही स्थितीमध्ये कृष्ण भावनापासून कोणीही अनासक्त होण्याचा प्रयत्न करू नये. सर्व इंद्रियांच्या आसक्तीपासून अनासक्त होण्याचा मूळ उद्देश म्हणजेच कृष्ण भावनेवर स्थित होणे हा आहे. दोघांनाही, भक्तांनी काय केलं पाहिजे आणि अभक्तांनी काय केलं पाहिजे, या दोन्हीचं कन्क्लुजन या श्लोकामध्ये सांगितलं की तुम्ही नियमाचं पालन करा. अभक्त असतील तर, भक्त असतील तर ऑटोमॅटिक तुम्ही कृष्ण भावनेकडे लक्ष द्या, या गोष्टी ऑटोमॅटिक होतील. ओके. आता अर्जुनाला मला प्रश्न पडला की या नियमांचं पालन करायचं आहे, या नियमांचं पालन करायचं आहे तर सगळ्यात चांगला मार्ग कोणता? जे लोक भक्त बनू शकत नाहीत सहजगत्या आणि त्यांना नियमांचं पालन करायचं, सगळ्यात सोपा मार्ग कोणता हे नियमांचं पालन करण्यासाठी? आणि त्याचं उत्तर भगवंत देत आहेत. हा फेमस श्लोक आहे 35वा. श्रेयान् स्वधर्म विगुणात परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनं श्रेया परधर्मो भयावह. इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःचे नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते. मला श्लोक नाही कळला, मला समजून सांगा तुम्ही. मला नाही कळला श्लोक. ओके, पटलं नाही मला. काय सांगितलंय? श्रेयान स्वधर्म विगुणात परधर्मात सुनिश्चितात स्वधर्मे निधन श्रेया परधर्म भया. पहा, आपण सुद्धा धर्माचं पालन केलं पाहिजे, दुसऱ्याच्या धर्माचं पालन करता कामा नाही, जरी तो आपण व्यवस्थित करू शकत असतो तरी. पण मला जर दुसरा धर्म चांगला करता येतो, मी का करू नये पालन? समजा मी क्षत्रिय आहे आणि ब्राह्मण धर्माचं चांगलं पालन करू शकतो, ब्राह्मण होण्याचा प्रॉब्लेम काय आहे? का करू नये? का मी क्षत्रिय राहायला पाहिजे? काय करणार असेल भगवंतच म्हणतात? प्रॉब्लेम काय आहे? उद्या मी क्लेम केला की मला ब्राह्मण धर्माचं काम व्यवस्थित करता येतं, मी क्षत्रिय आहे, ब्राह्मण होतो ना मी, प्रॉब्लेम काय आहे? भगवान नाही, जरी तुझ्या क्षत्रिय चुका असेल तर क्षत्रियचं पालन करायचं, ब्राह्मण व्हायचं नाही. काय वाटतं विद्यामाता तुम्हाला? काय म्हणजे भगवंत असं? त्याला त्यांच्या स्वभावानुसार तसा जन्म मिळाला असेल आणि ठीक आहे ना, स्वभाव बदलला माझा, स्वभाव क्षत्रिय झालो मी, पण मला वाटतं ना की ब्राह्मणाचं काम व्यवस्थित करू शकतो मी. परधर्म भयावा म्हटले ना. स्वतःचं काम विनाश झालं चालेल पण दुसऱ्याचं काम करायचं नाही. स्वतः कामात दोष असेल चालेल पण दुसरं काम करायचं नाही. का बरं असं? कारण का दुसऱ्याचं काम आपण चांगल्या प्रकारे करू शकत नाही. आपला स्वभाव आहे ना, जे गुण आपल्याकडे आले आहेत त्याच गुणाचं आपण नाचले जाणार आहोत. दुसऱ्याचं काम चांगल्या प्रकारे आपण करूच शकणार नाहीत. आपल्याकडे सत्वगुण नसेल तर नाही ब्राह्मण बनू शकणार आपण. ठीक आहे, नाही आपण ब्राह्मणाची कामं करू शकणार. उदाहरणार्थ उदाहरण तुम्हाला कळेल. भक्ती सिद्धांत सहशास्त्रांकडे 3-4 शिष्य होते, असं त्याचे भरपूर शिष्य होते आपलं संन्यासी, आणि त्यातल्या तिघा चौघा संन्याशाला त्यांनी काम दिलं होतं, जाऊन पुस्तक वितरण करा.
तुम्ही जाऊन काय करा, पुस्तक वितरण करा, तुम्ही जाऊन प्रचार करा, तुम्ही जाऊन फंड कलेक्शन करा. अशी भरपूर बाहेरची सेवा कामाला लावली. त्यात भरपूर कष्ट, फिरणं, जाणं, लोकांशी बोलणं, लोकांच्या शिवाय खाणं, सकाळ संध्याकाळ बुक डिस्ट्रीब्युट करायचं, बॅगा घेऊन फिरायला लागायच्या. बापरे, मला आठवते अजून मॅरेथॉनला आम्ही गेलो 2 वेळा. जड जड बॅगा घेऊन दिवस दिवस फिरायला लागायचं. घ्या पुस्तक, घ्या पुस्तक, घ्या पुस्तक. किती कष्ट, नको वाटायचं अक्षरशः. आणि 2 शिष्य असे होते, त्यांना सांगितलं तुम्ही काही करायची गरज नाही, फक्त इथून जप करा. दिवसभर जप करायचं. 192 माळा करा, समथिंग लाईक दॅट. 120 माळा करा, जे काय 128 माळा करा. आणि ह्या 3 शिष्यांनी त्या 2 शिष्यांना पाहिलं आणि त्यांना गुरुचा राग आला थोडासा. तर काय गुरु महाराजांनी आम्हाला मात्र ही सेवा दिली बाहेर, पण त्या दोघांना बघा नुसतं जप कर बसायचं. किती चांगलं आहे, आरामात मठामध्ये बसून जप करायचा. आणि गेले भक्ती ठाकरांकडं, काय गुरु महाराज त्यांना ती सेवा आणि आम्हाला मात्र अशा अवघड सेवा, असं का बरं? गुरु महाराज म्हणजे ठीक आहे, एक काम करा, तुम्ही पण उद्यापासून बसा जप करा त्यांच्याबरोबर. तुम्ही तिघांनी पण यांच्याबरोबर जप करायला बसा. 5 लोक जप करा, मला काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हरकत नाही. खुश झाली, अरे वा सेवा करायला दिली. हे जप करायला बसले. किती माळा? 128 माळा. पण जशी 16वी माळा खाली आली, काय व्हायला लागलं, आतमध्ये एजिटेशन वाढायला लागलं. ठीक आहे, बॉडी स्थिर राहील. आता बॉडीला ऍक्टिव्ह राहायची सवय आहे, कारण रजगुण जास्त आहे बॉडीमध्ये. रजगुण जास्त असल्यामुळं बॉडी ऍक्टिव्ह लागली, हलायला लागली बॉडी. पुढच्या 16 माळ झाल्या, 32 माळ झाल्यावर 33व्या माळ काही इच्छाच गेली नाही. 2 दिवस केला असतं, तिसऱ्या दिवशी 3 शिष्य गेले प्रभुपादांकडे, भक्ती ठाकरकडे. म्हणले नाही करू शकत आम्ही आमची कामं बाहेर जाऊनच करतो. म्हणजे हा हेच काम आहे, म्हणून तो सांगितलं तुम्ही. तेवढा सत्वगुण तुमच्याकडे आलेला नाहीये एका जागी बसून एवढ्या माळा करण्यात का. आता रजगुण आहे, रजगुण बाहेर वापरला पाहिजे. जा तो बाहेर वापरा आणि बाहेर सेवा करा. अधिक रजगुण कमी होईल, रजगुण शुद्ध होईल, सत्व वाढेल आणि मग तुम्ही जास्त माळा करू शकता. सो त्याचप्रमाणे एखादा क्षत्रिय असेल, तो रजगुणी आहे, तो एका ठिकाणी बसून ब्राह्मणाचं काम करू शकणार नाही, त्याचा रजगुण त्याला पेटवेल तिथं. एखादा तमोगुणी असेल, शूद्रासारखा व्यक्ती, तो क्षत्रियाचं काम करू शकणार नाही, त्याला कंटाळा युद्ध करायचा. तमोगुणी म्हणजे आळशी व्यक्ती, त्याला सेवाच केली पाहिजे. एखादा रजो आणि तमो मिक्स आहे, तो मंदिरात बसला, मठामध्ये बसला, तर तो बिझनेसचा विचार करेल. ओके, किती कॉस्टली आहे, किती स्वस्त आहे, हे किती खराब क्वालिटीचं आहे, हे केलं तर किती पैसा येईल मंदिराकडं, असा विचार करेल जप करता करता करता. मग तेच करायचं, बेटर बाहेर जाऊन धंदा कर आणि त्यांना पैसा जो येईल तो मंदिराच्या सेवेत लाव. सो इनडायरेक्ट सांगायचं काय, जरी भगवंत म्हणतात परधर्म भयावा, भगवंत सांगायचं आहे की दुसऱ्याच्या धर्माचं पालन करणं फार अवघड आहे, परफेक्टली करता येतच नाही. बेटर ज्या गुणात तुम्ही जन्म घेतलाय त्या गुणांच्या आधारे काम करा आणि ते काम शुद्ध करा. त्या गुणांच्या आधारे जे काय करू शकाल तुमच्या वर्णानुसार, आश्रमानुसार, ते भगवंताच्या सेवेत लावा. ते गुण खाली दाबले जातील, ते गुण, त्या गुणांच्या बंधनापासून मुक्त व्हाल, सत्वगुण वाढेल आणि मग ब्राह्मणाचं काम तुम्ही करू शकाल. पण इस्कॉनमध्ये असं होतं का? इस्कॉनमध्ये आपल्याला कुठली कामं सांगितलं जातात? वाघमारे प्रभू, आजी प्रभू तुम्हाला कुठली कामं सांगतात? सगळी कामं सांगतात ना. कधी क्षत्रियाची कामं सांगतात, कधी ब्राह्मणाची कामं सांगतात, फंड रेजमेंट करायला सांगतात, जपापड करायला सांगतात, प्रचार पण करायला सांगतात, सगळं करायला सांगतात. सो इस्कॉन मध्ये आपण ह्या तत्वाचं पालन करत नाही. ओके, हे कोणासाठी आहे? जे भक्त नाहीत त्यासाठी. आता प्रभुपाद तात्पर्यात देतात शेवटी, बघूया आपल्यासाठी काय सांगितलंय. ठीक आहे, शेवटच्या काही ओळीमध्ये प्रभुपाद देतात, तरीही ओके प्रत्येकाने आकस्मितपणे आपली हृदय शुद्धी न करता क्रमाक्रमाने करावी. कशी करावी? क्रमाक्रमाने करावी. तरीही जेव्हा एखाद्या भौतिक गुणांच्या पलीकडे जातो आणि पूर्णपणे कृष्ण भावनेत स्थित होतो, तेव्हा प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली तो कोणतीही गोष्ट करू शकतो. सो तुमचे गुरु तुम्हाला जे आदेश देत आहेत त्याचं आपण काम केलं तर आपण काय परधर्म करत नाहीये, आपण स्वधर्मच करतो. प्रभुपादांनी क्लिअरली सांगितले इथं. एकदा भक्ती स्तरावर आल्यावर आपल्या गुणांचा विचार सोडून द्या. जे काही आपले गुरु, आपले काउन्सलर, आपले शिक्षा गुरु, दीक्षा गुरु जे काय सांगतायत ते चुपचाप पालन करा. आवडो ना अठ्ठावडो. जसं मला उदाहरणार्थ माझी सेवा आहे, HOD आहे मी, रुरल एज्युकेशन डिपार्टमेंटचा.
मला फंड हँडल करायला लागतात, मला एफएससी बनावं लागतात, स्टाफचे भांडण सोडावं लागतात, स्टाफला सांभाळून घ्यायला लागतं, त्यांच्याकडे काम करून घ्यायला लागतं. मला काम करायला आवडतं, काम करून घेणं फार अवघड आहे मला. मला अजिबात आवडत लोकांकडे काम करून घेणं, त्यांना ओरडणं, त्या करून घेणं फार वैताग होतो मला त्या गोष्टी करायला. मला सांगा काम करा, मी जाऊन काम करतो. पण सांगितलंय वरच्या अथॉरिटी सलग कुमार केलं पाहिजे, चुपचाप करायचं, केलं पाहिजे. तो गुरुचा आदेश आहे. गुरुचा आदेश हा सगळ्या धर्म, परधर्म, स्वधर्माच्या वरती असतो. तर गुरुचा आदेश पालन केलं की वेगानं व्यक्ती भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. दिव्य आध्यात्मिक स्तरावर भौतिक जगातले नियम लागू पडत नाही. उदाहरणार्थ विश्वामित्र मूलतः क्षत्रिय होते, पण नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले. तर परशुराम मूलतः ब्राह्मण होते, क्षत्रिय म्हणून कार्य केले. दिव्य स्तरावर स्थित असलेले त्याप्रमाणे कार्य करू शकले, पण जोपर्यंत एखादा भौतिक स्तरावर आहे तोपर्यंत त्याने भौतिक गुणानुसार कर्म केलेच पाहिजे. त्याचबरोबर त्याला कृष्ण भावनेची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे. ओके, क्लिअर झाला श्लोक हा? ओके, श्रेयान स्वधर्म विगुणात म्हणजे काय, परधर्म भयावह का आहे. पण भक्ती स्तरावरती स्वधर्म परधर्म लागू पडत नाही. भक्ती स्तरावरती एकच धर्म आहे, भक्ती धर्म. ओके, कारण तो दिव्य स्तर आहे भक्तीचा. एकदा भक्ती अधिकार मिळाला की कर्म अधिकारावर आपण विचार करता कामा नये. ओके, आता आता आपण अध्याय पूर्ण करून टाकूया. आपल्याकडे वेळ आहे, अजून अर्धा तास आहे आपल्याकडे. आपला आरामात अध्याय पूर्ण होऊन जाईल. पुढचे श्लोक थोडे सोपे आहेत. आता अर्जुनाला काय प्रश्न पडला आणि तो अर्जुन बोलून पण दाखवते प्रश्न. मनात ठेवत येतो, तर बाहेर बोलून दाखवते प्रश्न की स्वधर्माचं पालन करायचं आहे. मलाही पटतंय, स्वधर्माचं पालन करायचं आहे, पण स्वधर्माचं पालन करताना भरपूर पाप होतात. कळतंय, पाप नाही करता का म्हणे. वेदामध्ये सांगितलंय त्या आदेशांचं पालन करून, त्या विधिनिषेधांचं पालन करून, इंद्रिय संयमित करून स्वधर्माचं पालन करायचं आहे. सांगितले दोन्ही श्लोकांमध्ये. इंद्रिय आणि इंद्रियार्थी राग द्वेष विदुषितो आणि श्रेयान स्वधर्म विगुणात. पण तरी पण लोक हे करत नाहीत, तरी पण लोक विधीचं पालन करत नाहीत, तरी लोक पाप करतात. पट्टय हे नाही केलं पाहिजे, तरी का करतात. अर्जुनो वाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छम् अपि वार्ष्णेय बलात् इव नियोजितः. अर्जुन म्हणाला, हे वृष्णीवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काही बळेच पापकर्मे करण्यास प्रेरित होतो. सिगरेट पिणारा वाचलं असतं, सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. तुला वाचताना नसतं, नाही वाचत असतो. ओके, तरी पण तो सिगरेट फुकत असतो. तर कळतंय चुकीचं करतोय, तरी पण काहीतरी ढकलते त्याला, कर हे. जे जे राजकारणी भ्रष्टाचार करतात, त्यांना ऐकले का ते भ्रष्टाचार वाईट वगैरे, ते ऐकलेलं का? ऐकलं ना, भरपूर ऐकलंय. इनफॅक्ट ते ज्यावेळी राजकारणी नव्हते ते पण लोक राजकारण नावं ठेवायचे, हे राजकारणी भ्रष्टाचार करतात, भ्रष्टाचार करतात, भ्रष्टाचार करतात. पण जेव्हा ते त्या खुर्चीवर जाऊन बसले ते पण तेच करू लागले. का? काहीतरी ढकलतंय पुढे. बलाद इव नियोजिता, काहीतरी फोर्सफुली त्यांच्याकडे करून घेतंय. ते काय, ते का असं करतात? माझ्या स्वधर्माचं पालन करण्यामध्ये एक धोका आहे किंवा एक अडथळा येतो, तो म्हणजे पापाचा. स्वधर्माचं पालन करताना पाप होत आहेत, इच्छा नसताना पाप होत आहेत. ती पाप का होत आहेत? आणि आता पुढच्या उरलेल्या सगळ्या श्लोकांमध्ये 4-5 श्लोकांमध्ये भगवंत हे का होत आहेत आणि त्यापासून कसं बाहेर पडायचं त्याचं सोल्युशन देत आहेत. आणि फेमस श्लोक माहिती आहे, श्री भगवान वाच काम एषा क्रोध एषा रजोगुणात समुद्भवा महाशान महापापना विद्येहम इह वैरिणा. कशामुळे होते हे अर्जुना? रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम, काम एषा. आणि नंतर ती काम वासना पूर्णपणे संतुष्ट न झाल्यामुळे परिवर्तित झालेला क्रोध रूपांतरित होतो, आणि तोच या जगातला सर्वभक्षक महापापी शत्रू आहे. अर्जुन म्हणेल, काम वासना संतुष्ट करू ना, काय प्रॉब्लेम आहे? काम वासना येते ना, संतुष्ट करून टाकू, जाईल निघून. नाही, काम वासना कशी आहे? सर्वभक्षक. ओके, महाशनो. ओके, सर्व भक्षण करणारे, थांबणारे नाही, ते वाढणारी उलटी. आणि मग त्याला आपण हे करून टाकूया, तर दाबायचा प्रयत्न करूया. नाही, महापापना, ती पापी आहे, ती शत्रू आहे आपली. ओके, ती भक्षक आहे,
ती महापापी आहे आणि ती सर्वात मोठा शत्रू आहे. आणि शत्रूला आपण प्रलोभन देऊ शकत नाही. आपण काम वाचला जरा गंडवू शकू, असं अर्जुन म्हणेल ना. आपण गंडवू काम वाचला, नको आत्ता करूस, आत्ता करू नकोस, आत्ता करू नकोस. ओके. पण शत्रूला असं गंडवता येत नाही. शत्रू अटॅक करणारच तुमच्यावरती. त्यामुळे ती महाशत्रू पण आहे, महापापी आणि महाशत्रू आहे. ओके ओके. आता ही काम वासना जी आहे ही एखाद्या दुसऱ्या माणसावर काम करतो. ही सगळ्या प्रकारच्या माणसावर काम करती ज्यांची चेतना वेगवेगळ्या प्रकारे आच्छादलेली आहे. आणि ती कशी काम करती ते आपण श्लोक क्रमांक 38 मध्ये बघूया. धूमेनाव्रियतो वह्निर् यथा दर्पो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनादमावृतम. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टिला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादला जातो. सो प्रत्येक जण काम वासना आच्छादला गेलेला आहे. फक्त आच्छादन कमी जास्त आहे. जो खूप जास्त भौतिकतेमध्ये गुंतला आहे त्याची तुलना केलेली आहे जसा गर्भ वारेने आच्छादला जातो. गर्भ दिसतो का? अजिबात दिसत नाही पोटातला गर्भ. सो गर्भावरती भरपूर आवरण आहेत. आईच्या गर्भातल्या गर्भाशयाची पिशवी आहे, त्याच्यावरती पण त्वचा आहे, त्याच्यावरती मांस आहे, त्याच्यावरती पण वरची स्किन आहे. सो भरपूर जास्त आवरण आहे. सो जो व्यक्ती पूर्णपणे गुणांच्या अधीन आहे त्याची तुलना आहे गर्भ उल्बेन न विरतो गर्भ. जो व्यक्ती थोडा कमी आच्छादलेला आहे त्याची तुलना केली आहे आरशावर साचलेल्या धुळीप्रमाणे. ओके. एखादा व्यक्ती जो असतो त्याची वासना असते पण थोडी कमी असते. तो भक्ती करतो पण थोड्या वेळानंतर करतो. तो भक्त थोडा वेळ घेतो, पण वेळ घेतल्यानंतर तो भक्ती करू शकतो. सो काही लोक लगेच भक्ती करतात, काही लोक भक्ती स्वीकारायला वेळ घेतात, पण त्याचा वेळ घेतल्यावर ते भक्ती करू शकतात. जसं आरशावरती धूळ असेल, लगेच धूळ साफ होत नाही. ओला कपडा घेऊन ती घासावी लागती, थोडं साबण टाका लागतो, परत कोरड्या कपडा पुसावा लागतो. 3, 4, 5 क्रिया केल्यानंतर कॉलिन मारलं होतं, कॉलिन मारल्यानंतर परत पाणी मारावं लागतं, मग कपडा मारावा लागतो. एवढ्या 3, 4 क्रिया केल्यानंतर मग तो आरसा स्वच्छ होतो आणि मग तो व्यक्ती शुद्ध होतो. आणि तिसऱ्या प्रकारचा जीव आहे जो छोट्याशा काम वासना आच्छादला गेलाय. त्याची तुलना केली आहे धुरामुळं अग्नी आच्छादला गेलाय. काय करायचं? फक्त वारा घालायचा आहे. वारा घातला की लगेच धूर निघून जाईल आणि अग्नी पेट घेईल. सो काही लोक असे असतात ज्यांची वासना फारच कमी असते, ते लगेच भक्ती मार्गात पेट घेऊ शकतात, वासना फेकून देऊन भक्ती मार्गामध्ये प्रगती करू शकतात. ओके. मग आता प्रश्न पडेल की ही काम वासना नक्की कशी काम करते आपल्यावरती? का बरं काम वासनेमुळे व्यक्ती पापात प्रयुक्त होतो? तर भगवान सांगतात पुढच्या श्लोकामध्ये, आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. ज्याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारा आच्छादली जाते, काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्नीप्रमाणे जळत जातो. का बरं व्यक्ती पाप करतो? काम वासनेमुळं. काम वासना काय करते? ज्ञानाला झाकून टाकते, आवरण. आवृत्तम ज्ञान मिळते ना. कुठलं ज्ञान? की मी जीवात्मा आहे, मी भगवंताचा भक्त आहे, मी भगवंताचा अंश आहे, माझं स्वरूप आहे सच्चिदानंद, हे झाकून टाकतो. आवृत्तम ज्ञान मिळते ना. आणि कामरूपेन कौन्तेय दुष्पुरेण अनलेन च. जसा अग्नी जळतो ना आतमध्ये, कल्पना करा एका पिशवीमध्ये आग जळते आणि पिशवी हातात घेतली, आपल्या हाताला काय होईल? चटके बसत जातील. किंवा जळजळणारा निखार आपल्या हातात घेतला आपण, आपला हात काय होईल? जळून जाईल. सो प्रत्येकाचं जीवन जळतंय, काम वासना रूपी अग्नी आतमध्ये कॉन्स्टंट जळत आहे. तो जळल्यामुळे प्रत्येक जीव या भौतिकामध्ये जळतोय, तडफडतोय, फटके खातोय, त्रास भोगतोय, दुःख भोगतोय. ओके. आणि तो कधीच संतुष्ट होत नाहीये. सो काम वासना ज्ञानाला झाकून टाकते. ओके.
आता काम वासना ज्ञानाला झाकून टाकते. नक्की काम वासना कुठे आहे मला सांग अर्जुन, भगवंता. जातो फोडतो काम वासना जाऊन तिथं, उचकडून काढून टाकतो. नक्की माझ्या देहामध्ये कुठे बसले काम वासना? ही राग आला मला, का मला इच्छा नाही, म्हणजे पाप करतोय मी, हे काम वासना काढून टाकतो ना हृदयात, जिथं बसले तिथं कुठे तरी बसली ही. उत्तर भगवंत देत आहेत श्लोक क्रमांक 40 मध्ये. इंद्रियाणि मनोबुद्धिर तस्या अस्या अधिष्ठान मुच्यते एतर्मोहितम येषाम ज्ञानम आवृत्त देहिनाम. परत ज्ञानम आवृत्त देहिनाम, ज्ञानाला आवृत्त करतो. कुठे बसले काम वासना? 3 ठिकाणी बसली आहे. इंद्रिय, मन आणि बुद्धी या कामाची निवासस्थाने आहेत. यांच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो. कुठे वासना? इंद्रिय. आपल्या इंद्रियांमध्ये वासना आहे, मनामध्ये आहे आणि बुद्धीमध्ये आहे. सो कोणी विचार केला माझ्या मनाद्वारे मी वासना नियंत्रित करीन, शक्य आहे का? नाही, मनामध्येच वासना आहे, कसं करणार नियंत्रित? ओके, नाही, माझ्या बुद्धीद्वारे करीन बरं का. ज्ञान मिळालं मला, ज्ञान, आणि त्या ज्ञानाच्या आधारावर मी वासना नियंत्रित करीन, शक्य आहे. बुद्धीमध्ये पण वासना आहे. आणि सगळ्यात सुंदर म्हणजे अजामिल. अजामिलला सगळं ज्ञान होतं, अजामिल सगळं ऐकलं होतं, हे चुकीचं आहे, वाईट आहे. पण ज्यावेळी एका शूद्र व्यक्तीला एका वेश्ये बरोबर नको ते चाळे करतात त्याचं पाहिलं, भागवत सांगतं स्तंभ्यम आत्मनात्मानम यावत सत्वम यथाश्रुतम. जे काय ऐकलं होतं सत्वम श्रुतम न शशाक समाधातुम, ते ज्ञान काहीच कमी पडलं नाही. मनो मदन वेपितम, मदनाचा मनावरती वेपण झालं, आच्छादन झालं, सगळं विसरलं डोक्यातलं, इतकं ऐकलं होतं, डोक्यातून गेलं. त्यामुळं बुद्धीद्वारे पण ही वासना नियंत्रित होणार नाही. मग वासना नियंत्रित कशी करायची, ही काम वासना नष्ट कशी करायची, ह्याचं सोल्युशन भगवंत श्लोक क्रमांक 41 आणि 42 मध्ये देणार आहेत. सगळ्यात पहिला, ओके, सॉरी 42 43 मध्ये, 41 मध्ये अजून भगवंत सांगतायत काम वासना अजून दोष काय आहे. ओके, म्हणून अर्जुन तू काय कर, कळलं मला आता, इंद्रियामध्ये वासना आहे, मनामध्ये वासना आहे आणि बुद्धीमध्ये वासना आहे, तर अर्जुना तू काय केलं पाहिजेस? तस्मात् तुम इंद्रियाणादो नियम्या भरतर्षभा पाप्मानं प्रजाहियेनं ज्ञान विज्ञान नाशनम. म्हणजे भरतर्षभा, अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या महान प्रतीकाचा प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्कार ज्ञानाचा विनाश करण्याच्या कामाचा तू वध कर. सो तू नियमितपणे नियमांचं पालन कर आणि काम वासनेचा निग्रह करायचा प्रयत्न कर. पण अर्जुन विचार करतोय कसं नियमाचं पालन करणार? तुम्हीच म्हणलात इंद्रिय मन बुद्धीमध्ये वासना आहे, नियमाचं पालन आपण कशाद्वारे करतो? इंद्रियाद्वारे, मनाद्वारे आणि बुद्धीद्वारे. इथं जर वासना असेल तर कसं करणार पालन? आणि भगवान सांगतायत ओके, तुला नियमांचं पालन करायचं ना आणि काम वासना नियंत्रित करायचं ना, पहिला जाणून घे की या इंद्रिय मन बुद्धीच्या पलीकडे काय आहे का, हे पहिला जाणून घ्यायचा प्रयत्न कर. आणि ते साधा भगवंत श्लोक क्रमांक 42 मध्ये काय म्हटले? 42 मध्ये इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्या परम मनः मनसस्तु पराम बुद्धीर यो बुद्धे परतस्तु सहा. काय ज्ञान सांगितलं भगवंतांनी इथं? की वासना नियंत्रित करायचे ना, आणि इंद्रिय मन बुद्धीमध्ये वासना आहे ना, मग कशी नियंत्रित करायची? त्याच्या पलीकडे काहीतरी आहे, त्याचं साथ घातली पाहिजे आपण. आणि म्हणून भगवंत ज्ञान देत आहेत की कार्य करणं इंद्रिये जड पृथ्वीपेक्षा जड श्रेष्ठ आहेत, मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहेत, बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे, आणि तो कोण? तो आत्मा, तो बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. सो जर बुद्धीला आणि मनाला आणि इंद्रियांना वासनेपासून मुक्त करायचं आहे तर साध कुठे घातली पाहिजे? आत्म्याला. पण त्या आत्म्यामध्ये वासना नाहीये, आत्मा शुद्ध आहे, आत्मा सच्चिदानंद आहे. सो वासना काढून टाकली आपण, जर आत्म्याला साथ घातली तर
या मन बुद्धी आणि इंद्रियाच्या वासना ऑटोमॅटिक निघून जातील, त्या ऑटोमॅटिक शुद्ध होऊन जातील. हेच तुला करावं लागेल. प्रभुपाद पंडित आहेत, किती निग्रह करायचा प्रयत्न केला अशक्य नाही आहे. आपण दुसरा पण श्लोक ऐकला होता, विषयावनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसो वर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. जोपर्यंत हायर टेस्ट मिळणार नाही, लोअर टेस्ट जाणार नाही. वासना घालवायच्यानं आत्म्याला हायर टेस्ट मिळाली पाहिजे, आणि ते हायर टेस्ट केवळ भक्तीद्वारेच मिळते. काम वासना नियंत्रित करायला एकमेव उपाय आहे आत्म्याला साथ घालणं. आणि आत्म्याला केवळ कधी साथ मिळेल, आत्मा आनंदी कधी होईल, तेव्हा तो भगवंताच्या सेवेत लागेल. कारण का आत्मा कृष्णमयी आहे, त्याचे स्वरूपच कृष्ण नित्यदास आहे. ओके, म्हणून भगवंत म्हणतात की एवं बुद्ध्वा परम बुद्ध एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थभ्य आत्मनम आत्मना जही शत्रो महाबाहो कामरूपम दुरासदम. याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिय मन बुद्धी यांच्याशी श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाभाव अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आणि आध्यात्मिक बुद्धीद्वारे म्हणजे कृष्ण भावनेद्वारे म्हणजे भक्तीद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे, आणि त्याचप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. जस्ट उदाहरण द्यायचं तर रथाचं उदाहरण. रथाचे घोडे म्हणजे काय आहेत? इंद्रिय. दोरी म्हणजे लगाम म्हणजे मन. सारथी म्हणजे बुद्धी. आणि मालक कोण आहे? आत्मा. सो आत्म्यानं जर समजा इंद्रिय घोडे अनियंत्रित आहे, त्याचा अर्थ काय? दोरी ढिसाळ आहे, लगाम ढिसाळ आहे. लगाम ढिसाळाचा अर्थ काय? मन किंवा सारथी मन 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 बिथरलेलं आहे. आणि मन का बिथरलंय? तर सारथी जो आहे तो स्पेस्ड आउट आहे, तो बिथरलेला आहे, तो विचलित आहे. सारथी विचलित असल्यामुळं दोरी ढिसाळ आहे, लगाम ढिसाळ आहे, लगाम ढिसाळमुळे घोडे ढिसाळ आहेत. आता सगळ्यांना कसं कंट्रोल करणार? जर मालकांना आदेश दिला सारथी ए लगाम ओढ, सारथी भालावरील, सारथी लगाम खेचेल. सारथी लगाम खेचला की घोडे ऑटोमॅटिक कंट्रोल मध्ये येतील. सो सारथ्याला मालकाला साथ घातली पाहिजे. जर रथाला कंट्रोल मध्ये असेल तर मालकाला साथ घातली पाहिजे. सो त्याचप्रमाणे आत्म्याला साथ घातली पाहिजे. आत्मा संतुष्ट झाला तर ऑटोमॅटिकच मन बुद्धी अहंकार संतुष्ट होईल, आणि त्याची वासना ऑटोमॅटिकच खाली उच्च टेस्ट मिळालं, खालची लोअर टेस्ट ऑटोमॅटिकच निघून जाईल. आणि या प्रकारे या स्वधर्मामध्ये जी अडथळा आणते ती वासना आपण नष्ट करू शकतो. इथं आपला तिसरा अध्याय संपलेला आहे. मी 2 मिनिटातच तुम्हाला प्रश्न पाठवेल तिसऱ्या अध्यायाचे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, बहुपर्यायी प्रश्न पुढच्या रविवारपर्यंत अपेक्षा आहे सगळ्यांनी ते पूर्ण करणं. ओके, कारण याचा वापर शेवटच्या मार्कामध्ये पकडला जाईल. ओके, कोणाला काय प्रश्न आहे का? ह्याचा प्रश्न म्हणाला आहे एवढं ऐकल्यावर? ओके, जर काय प्रश्न नसेल तर आपण इथं थांबूया. पुढच्या रविवारी चौथा अध्याय आपण भगवद्गीता चालू करूया. टार्गेट आहे की आता मार्च चालला आहे, चौथा पाचवा अध्याय थोडा वेगानं होतो. कन्सेप्ट तेवढ्या क्लिष्ट आहेत, पण भक्तीच्या एवढ्या कन्सेप्ट त्यावर नाही आहेत. तर चौथा पाचवा सहावा अध्याय हा वेगानं होऊ शकतो. सो आपण प्रयत्न करूया की मे महिन्यामध्ये आपली पहिली परीक्षा 6 अध्यायांची आपण घेऊ. ओके, आपला प्रयत्न आपण ठेवूया, जेणेकरून दुसरा मॉड्यूल आपण 7 ते 12 अध्याय जो आहे तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो आपण चालू करू शकू. हरे कृष्णा. श्री प्रभुपाद की जय. भगवद्गीता की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे